आधी श्रीमंत होतो आणि आता गरीब झालो. जिथे 1 रुपया खर्चायला हवाय तिथे तो 10 रुपये खर्चतोय. गुजराती माणसाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य आहे की तो उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करतो. आपण काटकसरीकडे जास्ती बघतो. जगात 2च मार्ग आहेत. तिसरा मार्ग आहे तो टोपी घालण्याचा आहे. माझ्याकडे शिल्लक असेल तर कर्ज मिळेल. प्रॉपर्टी टॅक्सची जी इन्कम आहे ती 4 पट वाढवू शकतात. पुण्याचे लोक 46% अख्ख्या भारतामध्ये जास्तीत जास्त लोक पुण्याचे हे डिजिटली पैसे भरतात. बडोदात आणि इंदोर या दोघांची पॉप्युलेशन 2001 साली 50,000चा फरक होता. हाताच्या कंकणाला आरशाची गरज नाही. आता अख्ख्या महाराष्ट्रात असं झालेलं आहे की जे लोक नवं घर बांधतात ते दुपटीनं चौपटीनं टॅक्स भरतायत. नमस्कार, मी रविकांत जोशी. मी तुमच्यामधलाच आहे कारण मी 20 वर्ष बडोदा महानगरपालिकेचा चीफ फायनान्स ऑफिसर होतो. 1982 ते 2002 मी बडोदा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये होतो आणि मग गेले 23 वर्ष मी शिकवतो आहे, कन्सल्टन्सी करतो आहे. देशात केली, भारतात केली, वर्ल्ड बँक, UN, ADB. आत्ताही मी वर्ल्ड बँकेला काम करतो आहे. माझं काम हे असतं की एखादी नगरपालिका किंवा महानगरपालिका वर्ल्ड बँक किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे जेव्हा लोन मागते तेव्हा त्या शहराची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्या शहराला लोन देणे पात्र आहे की नाही, याचा रिपोर्ट मी देतो वर्ल्ड बँकेला. त्याचप्रमाणे नाशिकच्या बरोबर भरपूर काम केलं, पण मी नाशिकची केस सांगणार नाही आहे. त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्स रिफॉर्म्सवरती काम केलं. त्यांचा स्मार्ट सिटी प्रपोजल बनवण्यामध्ये माझा सहभाग होता. टीम लीडर होतो जो त्यांचा बनवले. नाशिकचे कोण आहेत इथून? नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशननं मला पाहिलं आहे की नाही माहीत नाही तुम्ही कधी. ठीक आहे. नाही, गेल्या 4 वर्षात माझं येणं नाही झालं. शेवटचंच एक माझं काम झालं ते आपण स्मार्ट सिटी प्रपोजल जो बनवली तेव्हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही सॅप सिस्टीम जी इम्प्लिमेंट केली त्याच्यातलं जे अकाउंटिंग आणि बजेटिंगचं फॉर्मॅट आहे तर त्यावेळेस मी एंगेज होतो. पण मला तरी वाटतं कारण मी 2017ला मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्समध्ये कन्सल्टंट गेलो, त्याच्यानंतर मी नाशिकला नाही आलेलो आहे. आणखीन इथे दुसरे कोण म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधनं आहेत? कुठल्या कॉर्पोरेशनमधनं आलेले आहेत? मालेगाव. ओके. आणि जळगाव. बर, जळगाव आणि मालेगावला माझं काही येणं झालेलं नाही. नाशिक बरोबर मी बरेच वर्ष काम केलं. 2006 ते 2016 जवळजवळ, 2015. असो, आपण सुरुवात अशी करूया की आपल्या मराठीत म्हण आहे की सगळ्या प्रकारचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तेव्हा आपल्याला ते पैशाचं सोंग कसं आणता येईल त्याच्यावरती चर्चा करायची आहे. तुम्ही एवढे सगळे जे इथे बसले आहेत, आपल्या दरेकाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही सुरुवात वेगळ्या प्रकारे केली असेल, पण तुमच्यापैकी आधी श्रीमंत होतो आणि आता गरीब झालो असं तुमच्यापैकी कोण आहे? कोणी आहे का? की नाही बुवा, माझी परिस्थिती खालावली, आर्थिक परिस्थिती जो मी सुरुवातीला होतो त्याच्यापेक्षा? नाही ना? थोडी इम्प्रूव्ह झाली असेल. खूप श्रीमंत नसाल झाला, म्हणजे एकदम आपण काही अंबानी, अदानी, टाटा वगैरे नाही बनलोय. मी पण अगदी साध्या कनिष्ठ मध्यम वर्गातनं सुरुवात करून पण आज आय एम सॅटिस्फाईड की बुवा जे काही मला शक्य होतं माझी आर्थिक परिस्थिती मी बरी केली. का नाही तुमची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे? काय करतो आपण? सगळेच चांगले फायनान्स मॅनेजर आहेत, अगदी इंजिनियर असतील त्यांनी किंवा प्लॅनर्स इथे आलेले आहेत. असं काय करतो आपण की ज्याच्यामुळे आपली परिस्थिती खराब होत नाही? अगदी बरोबर आहे. इनफॅक्ट खरं तुम्हाला सांगू, आपल्या अर्ध्या म्हणी ज्या आहेत ना त्या आर्थिक बाबतीविषयी संबंधित आहेत, त्याचा जर खरा अर्थ काढला तर. किंवा आपण म्हणतो त्या माणसाला व्यवहार कळत नाही. व्यवहार कळत नाही म्हणजे काय? हेच की त्याला लाखाचे 12,000 करतो तो, जिथे 1 रुपया खर्चायला हवा आहे तिथे तो 10 रुपये खर्चतोय. पण हे आपण आपल्या जीवनात करत नाही. आणि यांनी अगदी बरोबर सांगितलं की अंथरूण पाहून आपण पाय पसरतो, बरोबर आहे? किंवा पांघरून घेतलेलं असतं, पाय बाहेर पडायला नको. म्हणजेच त्याचा आर्थिकदृष्ट्या जर अर्थ घ्यायचा झाला तर आपले जे उत्पन्नाचं साधन आहे त्याच्यापेक्षा आपला खर्च कमी ठेवतो, बरोबर आहे?
पण जरा असं जाणवलं की आपला खर्च जास्ती आहे. समजा अगदी तुमच्या बाबतीत घ्या किंवा कोणाच्या बाबतीत, की मुलं मोठी झाली, त्यांना शाळेत जायला लागतंय, खर्च वाढला, काय करतो आपण? खूप जण मागे बसलेत, ते पुढे आले तरी चालतील, ही टेबल्स रिकामी आहेत. आवाज येतोय ना सगळ्यांना? पण मला तुमचा सहभाग हवा आहे, तेव्हा मोठ्यानं बोला. बरोबर आहे उत्तर तुमचं. काय करतो आपण? खर्च नाही, कर्ज असंच थोडी येईल का कोणी? काटकसर एक करतो, पण काही खर्च आपल्याला नाही टाळता येत किंवा असं जाणवतं की आपला खर्च वाढणारच आहे. उत्पन्नाचे साधन वाढवायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या सगळीकडे जगामध्ये पाहिलंय, कोणीतरी मग त्यांची बायको सुरुवात करते घरच्या वस्तू बनवण्याची, कोणीतरी दुसरीकडे आणखीन काहीतरी काम करा. मी गुजरातमध्ये होतो 50 वर्ष. गेल्या 3 वर्षापासूनच, जरी मूळचा महाराष्ट्राचा असलो, मी आहे रत्नागिरीचा, कोकणचा, पण माझं लहानपण आणि शिक्षण सगळंच झालं, सुरुवातीचं कारकीर्द तितकी झाली गेल्या 3 वर्षापासून. पण 52 वर्ष मी बडोद्यात होतो. गुजराती माणसाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य आहे की तो उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करतो. मागे शंतनुराव किर्लोस्करांनी सांगितलं होतं की मराठी माणसाचं असं आहे, किंवा पुलांनी लिहिलेलं वगैरे, एकदा पोस्टात चिकटला की तेवढ्या याच्यात, म्हणजे आपण काटकसरीकडे जास्ती बघतो. अंथरूण पाहून पाय पसरायचे म्हणजे काय, अंथरूण आपण मोठं करायचा प्रयत्न करत नाही. हा एक जरा जनरल स्वभाव आहे, बरोबर आहे. पण गुजराती माणसाचं तसं नाही. कुठे विमा एजंट म्हणून काम करेल, अगदी काही नाही तर नेऊन घरी बनवलेल्या फरसांच्या वस्तू विकेल, शेअर मार्केटचे कर. उदाहरणार्थ काय, यांनी जो उत्तर दिलं की आपण उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करतो, अर्थात अधिकृत मार्गांनी. दुसरे मार्ग मी इथे कन्सिडर करत नाहीये, पण अधिकृत मार्गाने आपण, म्हणजे काय झालं, जगात 2च मार्ग आहेत. तिसरा मार्ग आहे तो टोपी घालण्याचा आहे. पहिला आहे की काटकसर करणं. म्हणजे बरं, काटकसर करतो तेव्हा आपण काय करतो? नकोसा जो खर्च असेल किंवा जो टाळता येईल, लहान घरात मूल असेल तर त्याचं दूध कापू का आपण? नाही. आपण कदाचित, म्हणजे एखादा बाप असेल तो सिगरेट पित असेल तर सिगरेट सोडेल आणि मुलाच्या दुधासाठी पैसे उभे करेल, जर खर्चाची काटकसर करायची. म्हणजे आपण हे करतो. आपण अवाजवी, उपयोगी नसलेला खर्च कमी करायचा प्रयत्न करतो, कारण बाकीचा खर्च तसं पाहिलं तर करता येत नाही कमी, आणि नाही तर उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हणत असाल की मी हे सगळं काय पुराण लावलंय, पण अहो कीर्तनात पण पूर्वरंग असतो ना. ठीक आहे, मध्ये बुक्का वगैरे लावायला येणार नाहीत, पण आपण पूर्वरंग सुरू केलेला आहे. आता पूर्वरंगात म्हणजे जगात राहिले 2च. मग ते जगातला कितीही मोठा श्रीमंत माणूस असो की गरीब असो, खरे आर्थिक मार्ग 2च आहेत. उत्पन्नाचं साधन वाढवणं आपल्या गरजांप्रमाणे, किंवा खर्च कमी करणं. आणि मग जर तुमचं उत्पन्नाचं साधन वाढलं, खर्च तुम्ही कमी केला, तर तुमच्याजवळ राहते ती शिल्लक. आणि मग तुम्ही म्हणालात ते येईल शिल्लकीवरती, की माझ्याकडे शिल्लक असेल तर कर्ज मिळेल. कर्ज म्हणजे काय? मी बँकेत जातो किंवा कुठेही जातो आणि त्यांना सांगतो की मी दर वर्षाला 50,000 1 लाख वाचवू शकतो, पुढच्या 10 वर्षामध्ये पण मी वाचवू शकेन. तेव्हा बँक तुमची ती मोजते की वर्षाला 1 लाख, म्हणजे हा माणूस 10 लाख आहे तर ह्याला 5 लाखाची लोन देऊया. म्हणजे कर्ज म्हणजे काय, की तुमची आजची जी वर्तमान परिस्थिती मधली जी शक्यता आहे, तुमच्याजवळ जी शिल्लक आहे, ती शिल्लक तुम्ही उधार टाकल्यासारखंच असतं. म्हणजे पुढचे पैसे आधी घेता, एवढंच करता कर्जामध्ये. आता हे सगळं एवढ्यासाठी मी बोलतोय की हे आपण सगळेजण सक्सेसफुल आहोत आणि आपण सगळेजण म्युन्सिपाल्टी, नगरपालिका, ग्रामपंचायतमध्ये काम करतोय. मग त्यांची परिस्थिती अशी का? तिथे हे सगळं ज्ञान कुठे जातं? हा मोठा प्रश्न आहे. की आपल्या ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्यांचे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न आहे. पण त्याच्या आधी त्यांची अशी का होते की तुटीचा अर्थसंकल्प येतो किंवा पैसे राहत नाहीत शेवटी. आता तुम्ही म्हणाल की ते काही सगळं आमच्या हातात नाही. मगाशी मी आल्याच सत्यजित तांबे साहेबांबरोबर हे ग्रामपंचायतचे लोक बोलत होते आणि ते म्हणाले, एक
घरपट्टी सोडल्यास आमच्याजवळ दुसरी काही साधनं नाही. बरोबर आहे. महानगरपालिकांना विचारलं तर म्हणतील की आमच्याजवळ पण फक्त घरपट्टीच आहे आणि काय तर थोडी पाणीपट्टी किंवा जलनिस्सारण पट्टी घेऊ शकतो आम्ही, काय याच्याशिवाय आमच्याजवळ ही दुसरी काही साधनं नाहीत. तेव्हा ह्या आर्थिक परिस्थिती जी आहे कुठल्याही नगरपालिकेची भारतातल्या, त्याला एक बाह्य परिबळ आहेत. म्हणजे सरकारनं तुम्हाला काय अधिकार दिलेत, कायद्यातनं तुम्हाला काय साधनं दिलेली आहेत. म्हणजे घरपट्टी दिलेली आहे, पाणीपट्टी तुम्ही घेऊ शकता, जलनिस्सारण घेऊ शकता, आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट चार्ज आला आहे, काही ठिकाणी पथदिवे कर पण आहे. म्हणजे गुजरातमध्ये पथदिवे कर आम्ही इंट्रोड्यूस केला, फायर टॅक्स इंट्रोड्यूस केला. जर ह्या जसच्या सर्व्हिसेस वाढत गेल्या, पण हे तुमच्या आमच्या हातात नसतं. कारण सरकारमध्ये जाऊ, अर्थात ह्याच्यानंतर तुम्ही चर्चा कराल, त्याचे रिप्रेझेंटेशन करायला लागेल सरकारला. पण सरकार म्हणजे ती आपल्याबरोबर मर्यादा आहे. आपल्याला आपला जो अधिनियम आहे, म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे किंवा म्युन्सिपाल्टीचा ॲक्ट आहे किंवा ग्रामपंचायतीचा ॲक्ट, त्याच्यातनं तुम्हाला जी साधनं मिळालेली आहेत त्या साधनांमध्येच आपल्याला करायला हवं आहे. तेव्हा मी त्याच्याविषयी बोलणार आहे की काय करता येईल. तुम्ही म्हणाल याच्यात काय करणार, आम्ही इतकी वर्ष काम करतोय. पण मी तुम्हाला एकदा सांगतो की मी 2002 साली नागपूरला अनेक शहरांना मदत केली, इंदोरला मदत केली. तेव्हा आत्ता कैलास विजयवर्गीय जे आहेत ते मेयर होते. त्यावेळेस इंदोरची प्रॉपर्टी टॅक्सची इन्कम फक्त 7 कोटी होती. एका वर्षामध्ये ती 28 कोटीवरती आम्ही नेली. आणि आजही सरासरी भारतातली जी प्राप्तिकराची आपली प्रॉपर्टी टॅक्सची जी इन्कम आहे ती 4 पट वाढवू शकतं असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचाही सर्वे सांगतो आणि आम्ही पण सांगतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचाच रिपोर्ट सांगतो की आपण 4 पट त्याच्यातनं पैसे आणू शकू. 2017-18च्या सुमारास एक 15,000 कोटी रुपये आपल्याला सगळ्या नगरपालिका मिळून भारतामध्ये उत्पन्न येत होतं, 15-16,000 कोटीचं. ते 60,000 कोटीचं तेव्हाच येऊ शकलं असतं. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय आहे, तर आजही मी सांगू शकतो खात्रीनं की तुमच्यामधल्या कुठल्याही नगरपालिकेचा, ग्रामपंचायतीचा मला अनुभव नाही आहे, कारण ग्रामपंचायतीत मी काम केलेलं नाही आहे. ग्रामीण क्षेत्राचा मला अनुभव नाही. त्यांचे प्रश्न माहिती असले तरी त्याच्यावरती मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही. पण कुठलीही नगरपालिका किंवा कुठलीही महानगरपालिका एकही पैशाचा प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी न वाढवता कमीत कमी दुप्पट आणि 4 पट रक्कम आणू शकते. हे मी विधान इथे बसून करतोय आणि मी कोणाबरोबरही बसून ते मांडून द्यायला तयार आहे की कशी येऊ शकते. एकही पैसा टॅक्स नाही वाढवायची, ही पहिली गोष्ट. तरीसुद्धा हे 4 घटक आहे आणि हे केलंय तेव्हा बोलतोय मी. आणि फक्त एका म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये नाही, अनेक. मध्ये 10 वर्षापूर्वी नाशिकच्या ह्याच्यातही माझे सजेशन दिले होते आणि आम्ही रिफॉर्म पण केले. तेव्हा एकेकाळी नाशिकच्या ह्याच्यामध्ये पद्धत अशी होती की कॉम्प्युटर होता, कॉम्प्युटराइज डेटा सिस्टीम होती, पण त्यात एकाही प्रॉपर्टी कार्डवाल्याचा नीट ॲड्रेस नव्हता. त्यामुळे साधी गोष्ट ही पहिलीही करायला लागली आणि त्याच्यामुळे सगळी डिपेंडन्सी लोक जे बिल वाटायला जातात त्यांच्यावरती होती. ती बिलं वाटली पाठवायची झाली, कुरिअरनं पाठवायची म्हटली तरी ॲड्रेस नाही. तेव्हा मी कमिशनर साहेबांना सांगितलं होतं पहिलं काम एकच करायचं, म्हणे ॲड्रेस. म्हटलं जो माणूस जाऊन बिल वाटतोय त्याला ॲड्रेस माहिती आहे, त्या सगळ्यांना बसवा आणि पहिल्यांदा ॲड्रेस टाका याच्यामध्ये. आता बरंच बदललंय, पण ही मी 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येतात. तर त्यांची मी काही उदाहरणं देणार आहे. जगात अनेक ठिकाणी चांगलं घडलेलं आहे, आपल्या इथेही चांगलं घडलेलं आहे. आता उदाहरणार्थ जग बदललंय. पुण्याचे लोक 46% अख्ख्या भारतामध्ये जास्तीत जास्त लोक पुण्याचे हे डिजिटली पैसे भरतात प्रॉपर्टी टॅक्सचे. कारण मध्ये जेव्हा त्यांनी सिस्टीम अपडेट केली तेव्हा दरेकाचा ईमेल ॲड्रेस, दरेकाचा मोबाईल नंबर घेतलेला आहे. त्यामुळे 15 एप्रिलला पुणे महानगरपालिकेकडनं तुम्हाला SMS येतोच की बिल आलंय, तुम्ही भरून टाका, किंवा डिजिटली पाठवलं जातं आणि लोकांनाही ते बरं पडतं. त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला आहे की पूर्वी आपल्याला जास्तीत जास्त विंडो वाढवायला लागायच्या, म्हणजे खिडक्या ओपन करायला लागायच्या, कॅशियरची व्यवस्था करायला लागायची. आज जर तुमची डिजिटल सिस्टीम चांगली असेल तर स्टाफ वाढवण्याचा खर्च वाढतो,
वाचतो, कारण तुम्हाला तेवढी माणसं ठेवायला लागणार नाहीत. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला हे माहिती आहे की अनेक गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, कारण त्या सरकार जेव्हा बदलेल तेव्हा ॲक्टमध्ये त्या आपल्याला त्यांच्यासमोर मागणी मागायला लागेल की ह्या गोष्टी करा. पण ज्या काही गोष्टी आहेत आपल्या हातात त्या कशा करता येणं शक्य आहेत त्या आपण पाहूया. जगातला कुठलाही टॅक्स घेतलात तुम्ही, कुठलाही चार्ज घेतलात, त्याचे 4 घटक असतात. एक त्याचा पहिला आधार म्हणजे पाया. आपण प्रॉपर्टी टॅक्स कशावर घेतो? तो घरावर घेतो, बरोबर. म्हणजे हा त्याचा पाया झाला की जे काही घर आहे किंवा जी काही व्हेकंट लँड आहे बांधलेली, किंवा नंतर आकारणी आपण कुठल्या पद्धतीनं करतोय, भाडे पद्धतीनं करतोय, क्षेत्रफळ आधारित करतोय, की कॅपिटल म्हणजे भांडवल त्याचं किती आहे किंवा त्याची भांडवली बाजार मूल्य किती आहे त्याच्या आधारे. इथे कोणी अधिनियम बदलला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 2015च्या याच्यामध्ये कॅपिटल व्हॅल्यू सिस्टीम दिलेली आहे. कोणी केली आहे का अंमल? नाशिकनं अगदी ते बाजार मूल्य कसं काढलं? बरोबर आहे, रेडी रेकनरवरनं घेतलं. हां, बरोबर. तेव्हा मग त्याच्यामुळे किती वाढ झाली? कॅपिटल व्हॅल्यूला गेल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली का? 20 ते 30% वाढ झाली. आणि सगळ्यात मोठा फायदा काय झाला? आज कोणी एक साधा माणूस त्याचं टॅक्स कॅल्क्युलेट करू शकतो की नाही? पूर्वी भाडे पद्धतीमध्ये ते शक्य नव्हतं, कारण आपला जो ॲसेसर जे करेल ते. त्यामुळे एकदा कॅपिटल व्हॅल्यूवर गेल्यामुळे काय झालं की माणसाला जर माहिती असेल की माझं घर कुठल्या विस्तारात आहे, त्याचा विस्तार किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, आणि त्या तिथे पर स्क्वेअर फूट किंवा पर स्क्वेअर मीटर काय रेट आहे रेडी रेकनरचा. तेव्हा ती जी ऍक्ट बदलली गेली त्याचा फायदा झालेला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला झाला. तसं तो जो पाया आहे ते नंतर मग दर, आपण काय दर लावतोय. अर्थात दर पण अनेक वेळा आपल्या हातात नसतो, कारण तो ऍक्टमध्ये दिलेला असतो. पूर्वी 28% कमाल मर्यादा होता, आता कॅपिटल व्हॅल्यूमध्ये जी काही दिली असेल तर तो दर. त्यामुळे ह्या 2 बाबती ज्या आहेत ना त्या आपल्या हातात नसतात. काही अंशी आपल्या हातात असतात, बऱ्याचशा अंशी सरकारकडे असतात. त्याच्यानंतर मात्र व्याप्ती जी आहे आणि कर संकलन आहे, या 2 ह्याच्यामध्ये आपल्या हातात वस्तू आहेत. आता व्याप्ती म्हणजे दरेक घर ज्याला प्रॉपर्टी टॅक्स देणे पात्र आहे त्या त्या घराची आकारणी झालेली असली पाहिजे. तुमच्या शहरांमध्ये मला माहीत नाही आहे, पण अजूनही भारतातल्या 50 ते 60% शहरांमध्ये 40 ते 50% यांना बिलच जात नाही, किंवा ते असेसमेंट रजिस्टरवर नसतात. मी उज्जैनमध्ये काम केलंय, मीरा भाईंदरच्या प्रॉपर्टी टॅक्सला पाहिलंय, कल्याणच्या पाहिलंय, ज्यांचं चांगलं आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत तर पाहिलंच आहे. पण बाकीच्या ठिकाणी जो प्रश्न दिसून येतोय तो हा दिसून येतोय की 50% किंवा 40% घरं ही ह्याच्यावरतीच नसतात. त्यामुळे त्यांना बिल. इंदोरच्या बाबतीत तेच झालं होतं. मी जेव्हा गेलो तेव्हा मी स्वतः कॉर्पोरेशनमध्ये होतो, पण मला त्यांनी सल्ल्यासाठी बोलावलं. तेव्हा मी गेलो तेव्हा बडोदा आणि इंदोर या दोघांची पॉप्युलेशन 2001 साली 50,000चा फरक होता. एक 15,50,000 होतं आणि एक 15 लाखाचं होतं. पण माझे बडोद्याचे 4 लाख टॅक्स पेयर होते प्रॉपर्टी टॅक्सचे, कारण 97 ते 98% कव्हरेज होतं. आणि मी प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीच नव्हे, एका प्रॉपर्टीमध्ये 20 जण पण असू शकतात अपार्टमेंटमध्ये. 4 लाख प्रॉपर्टी टॅक्स अकाउंट्स होते, ॲसेट्स म्हणजे बिल्डिंग्स वेगळ्या. त्याच वेळेस मात्र इंदोरमध्ये मी गेलो आणि त्यांचा डेटा जेव्हा पाहिला तेव्हा फक्त 1.5 लाख होते. ही 2001ची गोष्ट सांगतोय, 2ची मी. कव्हरेज 1/3 होतं. मग मी त्यांना सांगितलं अभ्यास करून की तुमच्यापासून तुमच्या सरळ रेषेमध्ये 360 किलोमीटरवरती असलेल्या बडोद्यावरनं मी येतोय, माझे 4 लाख टॅक्स पेयर आहेत, तुमचेही 4 लाख असले पाहिजे. मग ते म्हणाले की असं करायला गेलात तर अख्ख्या ह्याच्यामध्ये खूप आंदोलन होईल, सगळे लोक हे उठतील. आणि म्हटलं तसं काही होणार नाही. तर म्हणे का? म्हटलं ते ऑलरेडी पैसे देत आहेत, म्हटलं दरवर्षी 500 रुपये 1000 रुपये ॲसेसरला देत आहेत, त्याचं नाव त्या रजिस्टरवरती न घेण्यासाठी.
मी त्यांना साधं सांगितलं की म्हटलं विजय वर्गीय साहेब, म्हटलं एखाद्याला तुम्ही टॅक्स म्हणजे हे केलं की ठीक आहे याची असेसमेंट नका करू आणि त्याला टॅक्स भरायला नाही लागला म्हणून तो तुम्हाला मत देईल याची खात्री नाही, देईल पण कदाचित नाही पण देणार, कारण 50% काय तुमच्याबरोबर आहेत असं नव्हे. पण तेच जर त्याचा टॅक्सचा पैसा नगरपालिकेच्या तिजोरीत आला आणि तो जर वापरला गेला विकासाच्या कामांसाठी, तर कदाचित एखादा माणूस जो टॅक्स भरतोय तोही तुम्हाला मत देईल. अशा साध्या भाषेत सांगितलं होतं मी माझ्या पद्धतीनं. आम्ही वर्षभरात 3,70,000वरती असेसमेंट घेऊन गेलो. त्यावेळेस आत्ताचं GPS नव्हतं, काही नव्हतं. GPS जरूर करा, पण GPSच्या आधी खरं आहे ते म्हणजे पहिल्यांदा सुरात गा म्हटले होतं त्याप्रमाणे जे बेसिक आहे, प्रॉपर्टी तुमच्या डोळ्यासमोर दिसतीये तिच्यासाठी. म्हणजे आपल्या मराठीत दुसरी आणखीन एक म्हण आहे, हाताच्या कंकणाला आरशाची गरज नाही. GPS हा आरसा आहे. तो टेक्निकल बाबींसाठी अतिशय चांगला आहे आणि जेव्हा तुम्ही टेक्निकल आस्पेक्टसाठी वापरता, म्हणजे शहराचं आयोजन आहे, शहराच्या ज्या पाणी पुरवठा आहे, हे आहे, त्याच्या लाईन्स, त्याचं हे ट्रॅफिक मॅनेजमेंट, या सगळ्यासाठी GPS आहे. मग त्याच्यामध्ये एक रेव्हेन्यूचं टाकलं तरी सुद्धा त्या GPSच्या बरोबर आपल्याला टोटल सर्वे किंवा ग्राउंड लेवल सर्वे करायलाच लागतो. काही नाही, आम्ही बरं त्यावेळेस दुसरं काही नव्हतं, आणखीन जराही कोऑपरेशन नव्हतं खालचं. आम्ही बकासुरासारखं केलं आणि त्याच्यासाठी 2 वस्तू वापरल्या तेव्हा. मगाशी यांनीच म्हटल्या त्याप्रमाणे की लाईटच्या बिलांचा डेटा मागवला, ज्याचं कोणाकोणाचं लाईटचं कनेक्शन आहे. त्यावेळेस कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम केला, त्या व्यक्तीचं नाव घेतलं, त्याचं लाईटचं कनेक्शनचं घेतलं, आणि तेव्हा अजून लँडलाईन होते, मोबाईल एवढे आले नव्हते, त्यामुळे लँडलाईनची इन्फॉर्मेशन घेतली आणि ट्रँग्युलेट केलं. त्या दोनाच्या समोर प्रॉपर्टी टॅक्सचा डेटा इंदोर कॉर्पोरेशनचा. आधी सगळी तक्रार यायची, कारण मी 20 वर्ष बडोदा महानगरीत काढली आणि नंतर 100-150 म्युन्सिपालिटी. सगळेच कारण हे, आम्हाला घर नाही माहिती, अमुक तमुक. म्हटलं बरं, सकाळी त्या कॉम्प्युटरमधनं यादी काढायची आणि दरेकाच्या हातात द्यायची, ही 12 घरं. संध्याकाळी त्याचं असेसमेंट हवं आणि असेसमेंट तू नाही करायचं, तू फक्त एरिया, रेट, आणखीन हे सगळं घेऊन यायचं, फक्त डिटेल्स घेऊन यायचे. पहिला प्रोग्राम कॉम्प्युटरमध्ये बनवला की कोणालाही असेसमेंटचे अधिकार नाही, त्याने फक्त माहिती आणायची त्या ह्याची व्यक्तीची तिथे जाऊन सगळी, आणि कॉम्प्युटरवरनं याचं असेसमेंट करायचं. वर्षामध्ये त्याचे 3,70,000 वाढले. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की 95% तुमचे प्रॉपर्टी ज्या ह्याच्या काही आहेत, जे गाव असो, म्युन्सिपाल्टी असो, 95% जास्ती घरं तुमच्या टॅक्स रजिस्टरवरती आहेत? 90, 85? कुठून आहात आपण? छान. 85. सर, मी चार्ज घेतलेला 1 वर्ष झालं. चार्ज घेतल्यानंतर मी पहिला ठराव केला की 40% घरांच्या नोंदीच नव्हत्या सर. मग ते 40% घरांच्या नोंदी घेण्यासाठी सुद्धा मला ग्रामपंचायत बोर्डने खूप विरोध केला. लोक आमच्या अंगावर येतील, लोक आम्हाला मतं नाही करणार. परत पहिल्यांदाच सरपंच झालेले होते, पहिलीच मीटिंग होती सरपंच झाल्या म्हटले लोक, सरपंच म्हटले की मी सरपंच झालोय आता, लगेच आता जर ह्या 40% लोकांच्या नोंदी घेतल्या, ते लोक म्हणतील इथून पाठीमागं नाही घेतल्या ना, आता कसं काय? तर मी तुम्ही सांगितलं तसंच त्यांना समजून सांगितलं की आपण याचं रूपांतर कामामध्ये होईल, लोक तुमचं नाव घेतील, आणि तेच 1 वर्षात झालं. आम्ही 80 लाख रुपये सर टॅक्स गोळा केला. टाळ्या. 80 लाख टॅक्स गोळा केला. आणि त्या ठिकाणी कसं आहे सर, आता थोडं राजकीय इथं सगळे नगर जिल्ह्यातले लोक आहेत. त्या ठिकाणी बबनराव पाचपुते स्वतः आमदार आहेत आणि त्यांचे पुतणे त्यांच्या मुलाचा पराभव करून त्या ठिकाणी निवडून आले. पुतणे आहे त्यांचा बबनराव पाचपुतेंचा. त्याच्यामुळे आम्हाला आमदार व्हर्सेस सरपंच असं राजकारण आहे तिथं. त्याच्यामुळे आम्हाला शासकीय निधी 1 रुपया निधी मंजूर झाला नाही, परंतु आम्ही ह्या 80 लाखाच्या जोरावर खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करून टाकतो. 80च्या वरती आणखीन दुसरे कोण आहेत की जे खात्रीने सांगू शकतील की सर माझ्या इथे या, रेकॉर्ड दाखवतो, 100पैकी 80 घरं घरपट्टीच्या रजिस्टरवरती आहेत. भरतायत किती तो नंतरचा विषय आहे, तो मी शेवटी येणार. कर संकलन हा आणखीन एक वेगळा विषय. पहिलं आहे की
जो जो व्यक्ती टॅक्स देणे पात्र आहे नियमाप्रमाणे, मी असं म्हणत नाही ज्या गरीबाला सरकारनं मुक्ती दिली आहे त्याला टॅक्स नाही लावायचा आहे काय, म्हणजे ज्याला मुक्ती आहे कायद्याप्रमाणे किंवा दुसऱ्या कशाप्रमाणे त्याला टॅक्स नाही लावायचा आहे. पण ज्याला कर देणे पात्र आहे, खरं म्हणजे असं होतं आहे की जेव्हा आपण ज्याला टॅक्स लागणे पात्र आहे, आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून मी म्हणतोय, आपण पॉलिटिशियन नाही, मी पण अधिकारी होतो आणि कन्सल्टंट असतो, तरी आपल्या सगळ्यांचं कार्य काय की न्याय करणं. एखाद्या माणसाला टॅक्स भरणे पात्र आहे, त्याला आपण बिल नाही दिलं आणि त्याला आपण त्याचा सर्वे नाही केला आहे म्हणून त्याला टॅक्स भरायला नाही लागला आणि दुसऱ्या व्यक्तीला भरायला लागला, तर आपण अन्याय आपण उभा करतोय एक अधिकारी म्हणून, की एकाला आपण भरायला लावतोय आणि एकाला आपण भरायला लावत नाही आणि कोणाच्या मागे जात नाही आहोत. तेव्हा हा कव्हरेज जो आहे, आणि त्याच्यासाठी दुसरं काही करायचं नाही, आपण सेन्ससचं काम करतो, सगळ्याचं करतो. जर मनात आणलं ना तर एका महिन्यामध्ये अख्ख्या गावाचं सगळं किंवा शहराचं तुमचं तेवढी माणसं लावायची, सगळी कामं बाजूला ठेवायची की सगळ्यांचं असेसमेंट करून आणायचं. असेसमेंट करून आणायचं म्हणजे काय की त्याची काय सद्यस्थिती आहे. 1996-97ला एक जमाना आला होता, आता तर वेगळा आहे, पण तेव्हा टाटानं आपली डिक्शनरी जी असते, आपली डिक्शनरी नाही टेलिफोन डिरेक्टरी, त्याच्यामध्ये येलो पेजेस सुरू केला, अजूनही चालू असेल. मी बडोदा महानगरपालिकेत होतो, पहिल्या वर्षी येलो पेजेसची जाहिरामध्ये सगळ्यांनी लोकांनी जाहिराती दिल्या, माझा कोचिंग क्लास आहे, माझं अमुक आहे. मी एवढंच केलं, आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला सांगितलं हिच्यात जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्या इथे जायचं आणि त्याला फक्त विचारायचं तुझं प्रॉपर्टी टॅक्स दाखव, रेसिडेन्शियल असेल तर तिथल्या इथे कमर्शियल करायचं आणि परत यायचं. हा सूर्य हा जयद्रथ. तेव्हा कुठेही दुसरा पैसा जो जातो तो नुसतं टॅक्स कलेक्ट असेसमेंट नाही, रेसिडेन्शियल आहे पण तिथे कमर्शियल करतोय, ती कोणाची जबाबदारी, अगदी आतमध्ये जरी करत असला तरी. तर मग हे सगळे ॲडव्हर्टाइजमेंटचे बोर्ड, पेपरची ॲडव्हर्टाइजमेंट रोज बघायच्या, एक माणसाला बसवायचे की याच्यात कोणी काय ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे त्याचा जरा डेटाबेस बघ, रेसिडेन्शियल आहे का, जाऊन त्याचं असं करा, थोडा बोंबाबोंब होईल. पण उद्या जर बॉर्डरवरती लढणाऱ्या सैनिकांना म्हटलं की मी गोळी कशी चालवू, समोरच्याचा पण मुलगी असेल छोटीशी, मला छोटं मूल आहे, तोही जवान आहे, मग माझ्या गोळीन तो मेला, तर ही सुट्टी आपल्या अधिकाऱ्यांना नाही. आपलं काम जे आहे ते आपलं हेच आहे की किती जरी लोकांचा विरोध झाला, अर्थात त्याच्यासाठी पहिली कंडिशन आहे की न्यायानं वागायचं. अन्यायानं वागलात तर आणखीन बोंबायच्यात कोणी नाही, पण न्यायानं जे असेल ते करायचं, चांगल्या अतिशय साध्या स्वभावानं करायचं. आणि कोणी नडलेला असेल तर त्याच्यावरती दंडाने उचलायचा, त्याला मार्ग काढून द्यायचा, पण त्याला टॅक्स भरायला लावायचा. त्याला तुम्ही हप्ते द्या, काही पण करा. थोडक्यात काय की जे आपली ड्युटी आहे पहिली की एकूण एक प्रॉपर्टी, इवन त्याला टॅक्स लागत नसला तरी तुमच्या टॅक्स रजिस्टरवर असली पाहिजे. मग रजिस्टरमध्ये समोर लायचं. रजिस्टर मी म्हणतोय म्हणजे आता कॉम्प्युटर, की ह्या कलमाखाली किंवा या उपकलमाखाली एक्झॅम्प्टेड, म्हणजे बुवा एक सर्व्हिसमॅन असेल, विधवा असेल, गरीब आहे, ते तिथे असलं पाहिजे. त्याला खरं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणायचं की तुमच्याजवळ दरेक माणसाचं नाव आहे, म्हणजे त्याचं हे आहे, आणि त्याच्या समोर मात्र तुम्ही लिहिलंय मग की याला एक्झॅम्पशन आहे. एक्झॅम्पशनच्या नावाखाली सगळ्यांनाच न घेणं आतमध्ये, हा एक मुद्दा झाला. दुसरं मी सांगितलं की बरं तुमच्या इथे काय आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला रिव्हिजन असेसमेंट नाही आहे ॲक्टमध्ये, गुजरातमध्ये आहे, त्याचं मी कल्पना सांगणार आहे, अर्थात ते तुमच्या हातात नाही. पण त्याच्यामध्ये एक छोटीशी कलम आहे, तो मी वाचलेला आहे. एखाद्यानं त्याच्या मूळ घरामध्ये थोडं जरी फेरफार केलं असेल तरी तुम्ही त्याची जाऊन रिवाइज असेसमेंट करू शकता. बरोबर आहे? हा आहेच ना. पण किती जणांची केली? मी एक त्याचा का फायदा घ्यायचा आहे, कारण प्रॉब्लेम काय झालाय की ह्या एका नियमामुळे 25 एखाद्याची 1997ला जर असेसमेंट केली असेल तर त्याच दरानं तो आज टॅक्स देत राहतो. गुजरातमध्ये तसं नाहीये. मी गुजरातचं उदाहरण त्याच्यासाठी नाही, तर चांगल्या सिस्टीममध्ये दर 4 वर्षांनी रिवाइज असेसमेंट केली जाते
आता होतंय काय की आता अख्ख्या महाराष्ट्रात असं झालेलं आहे की जे लोक नवं घर बांधतात ते दुपटीनं चौपटीनं टॅक्स भरतायत. इथे तुमच्यापैकी बांधलं असेल कोणीतरी नवं घर, तुमचं ज्या वर्षामध्ये बिल्डिंग कम्प्लिशन झालं म्हणजे 2022ला झालं तर 2022चा असेसमेंटचा रेट लावता तुम्ही, बरोबर आहे. फक्त होणारे काय की आता 2022 नंतर त्याने 20 वर्ष पुढे त्याचा असेसमेंट बेस नाही बदलणार आहे. जर रेट बदलला तर बदलणार, पण त्याच्यामध्ये जी पळवाट आहे की त्याने त्याचं काही बदललं, त्याने गॅलरी बाहेर काढली, गॅलरी बंद केली, दरवाजा केला, म्हणजे याच्यासाठी पुन्हा काय हवं? सर्वेलन्स हवा. तुम्ही म्हणाल माणसं लागतील, माणसं भरपूर आहेत हो, किंवा कमी असतात, मान्य आहे मला. त्यांना नीट काम दिलेलं नसतं. कोणाकडे 1500 अकाउंट, कोणाकडे 4000 अकाउंट, कोणाकडे 3000 अकाउंट, ते दरवर्षी करायला लागतं. म्हणजे हे सगळे ॲडमिन, आणि हे सगळं नाशिकमध्ये पण मी केलेलं आहे आधी 10 वर्षापूर्वी. सगळ्यांचं रॅशनलायझेशन करणं, त्यांच्या ह्याचं दरेकाच्या एरियाचं रॅशनलायझेशन करणं, कोणाकडे जास्ती काम आहे, कोणाकडे उगाचच्या ज्या नोटीस होत्या त्या कमी करून टाकणं कायद्यामध्ये उगाच्या, कारण अननेसेसरी नोटीस देण्यात काय अर्थ नाही. असे अनेक छोटे 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 जे आपले पण त्याच्यासाठी कायद्याचाही नीट अभ्यास हवा आणि आपलं ॲडमिनिस्ट्रेशन सुलभ कसं करता येईल. लोकांना शेवटी काय असतं, आता लोक का डिजिटली पैसे भरतायत? कारण अहो नोकरी निमित्तामुळे आजचं जे नवीन जनरेशन आहे त्यांना इतकी धावपळ आहे, इतकी कॉम्पिटिशन आहे की वेळ नसतो. मग तो जाता आता भरून टाकलं तर. मागे 8 वर्षापूर्वी मी एका उत्तरेच्या शहरात गेलो होतो. त्यांनी सांगितलं की आम्ही डिजिटाईज केलं JNURM मध्ये. काय? बर्थ डेथ सर्टिफिकेट तुम्ही घरनं रेकॉर्ड करू शकाल, अपलोड करा. म्हटलं बरं, मग त्यांना घरी मिळतं का? नाही, त्यांना इथे कॉर्पोरेशनमध्ये येऊन घ्यायला लागतं. म्हणजे म्हटलं काय झालं? त्याने माहिती भरली, पण त्यानं नोकरी सोडून इथे यायचं, कारण म्हणे डिजिटल साईनची अजून आम्ही पद्धत आणलेली नाही आहे, त्यामुळे MOH जे आहेत, मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ आहेत, त्यांची डिजिटल साईन होत नाही. आणि आम्ही त्यांना पाठवणार कसं? अरे म्हटलं पासपोर्टवाले जर 200 रुपये घेतात तुमच्याकडनं आणि पासपोर्ट घरपोच पाठवतात स्पीड पोस्टनं, तुम्ही सुरुवातीला तो माणूस आनंदाने भरेल 100 रुपये स्पीड पोस्टचे. जर तुम्ही त्याला घरपोच बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट किंवा दुसरं जे असेल पाठव, आधीच सांगा तुम्हाला घरपोच हवं असेल तर 100 रुपये भरा, भरेल तो. कारण त्याच्यासाठी यायचं म्हणजे 500 रुपये खर्च आहे त्याला. हा जो सगळा विचार आहे, म्हणजे डिजिटायझेशनमध्ये आपण खूप प्रगती करून राहिलो, पण हा जो सगळा विचार आहे आपल्याला स्वतःला तिथे ठेवून, म्हणजे आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये असलं की आपल्याला वाटतं काय रेशन कार्डवाल्यांचा प्रॉब्लेम आहे, पोस्टात गेलो तर इतका वेळ जातो, रेल्वेची अशी मग आपण समोर बसून बघायचं की आपल्या इथे येणाऱ्या लोकांना काय वाटत असेल आपल्याविषयी, आपल्या तंत्राविषयी, आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनविषयी. असो, कलेक्शन हा जो प्रकार आहे ना, ह्याच्यामध्ये काय होतंय की आपल्या कायद्यामध्ये पुढे दिलेलं आहे की आपण त्याला डिस्ट्रेस नोटीस देऊ शकतो, स्पेशल नोटीस. काय किती टक्के लोकांना ज्यांची थकबाकी बाकी आहे त्यांना तुम्ही ऑक्शनची नोटीस पाठवली, किंवा मी सीझरची नोटीस पाठवली? हा, घरांना किती पाठवली? मी जेव्हा नाशिक बरोबर काम केलं होतं, मला कमिशनर साहेबांचं नाव आठवत नाहीये, 10 वर्षापूर्वी मी त्यांना तोच डेटा दाखवला होता की सर अख्ख्या वर्षामध्ये आपण 100 नोटिसा काढणार आहोत. म्हणे नोटीस काढल्यानंतर म्हटलं कोणालाही पोटावर मारायचं नाही, आपल्याला नोटीस पाठवा, कायद्यात दिलेली आहे. पहिली प्रक्रिया पुरी झाली, स्पेशल नोटीस द्या, स्पेशल नोटीस नंतर ह्याची द्या, आणि अगदी ऑक्शनची पण नोटीस जाऊन तिथे करू नये. ऑक्शन करू नका, तो येईल. अर्धे अधिक नुसती नोटीस गेली, पेपरमध्ये नाव आलं की येतात. पण मी सगळीकडे पाहिलंय 1% लोकांमध्ये, कारण आपल्याला वाईट नाही व्हायचंय. एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, एक गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून आपल्याला लोकांचं हे घ्यायला लागेलच. सगळीकडे इतकं सॉफ्ट जायचं, जसं हल्ली झालंय की मुलांना चापट नाही मारायची. तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे सगळं बोलताय, ठीक आहे, तुम्ही पॉलिटिशियन्स पाहिलेत का? पाहिलेत, 20 वर्ष पाहिलेत. पण त्यांच्याबरोबरही त्यांना जर नीट सांगितलं तर तेही होतं. मुद्दा आपण कशा प्रकारे त्यांच्याशी संवाद करतोय.
पण सगळ्यात मोठा हा आहे की प्रॉपर्टी टॅक्सची रिकव्हरी कोणाची 90% वरती आहे? कुठल्या कॉर्पोरेशनची 90? तुमची नाशिकची आहे 90%. ग्रामपंचायतीची म्हणजे चांगलंच आहे 90% वरती असणं. ग्रामपंचायत नाही, मी जळगाव विचारतोय, भुसावळ विचारतोय, नाही मालेगाव, नाशिक. आज जर परदेशातल्या सगळ्या तुम्ही जर पाहिल्या, इव्हन भारत सरकारनेही मानक दिलेलं आहे की 85% कव्हरेज आणि 85% रिकव्हरी कमीत कमी असली पाहिजे. अर्थात त्याच्याशी आपली ग्रांट लिंक नाही म्हणून परफॉर्मन्स नाही केला तरी पैसे येतात, एखाद्यानं चांगला केला तरी त्याला तेवढेच मिळतात आणि दुसऱ्यानं चांगलं नाही केलं तरी तेवढेच मिळतात. म्हणजे एखादी म्युन्सिपल कॉर्पोरेशननं चांगलं काम केलं म्हणून 4 पैसे जास्ती मिळत नाहीत, ही फॅक्ट आहे. अहमदाबादची किंवा गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी सुरतेसारखी सुरत म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा अहमदाबाद हे दोघेही डेफिसिटमध्ये आले. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. नाशिकचा एकेकाळी OR मला माहिती आहे की 100 रुपयाच्या समोर 0.61 म्हणजे जेव्हा 100 रुपये रेव्हेन्यू उत्पन्न त्याच्यासमोर फक्त 61 किंवा 65 रुपये खर्च, अशी परिस्थिती 15-20 वर्षापूर्वी होती नाशिकची. आज किती आहे ते माहीत नाही, कारण मी गेल्या 5 वर्षात पाहिलं नाही. पण जेव्हा स्मार्ट सिटी प्रपोजल बनवली होती त्यावेळेस एक 10% पण राहिलं नव्हतं. म्हणजे 100 रुपये आले रेव्हेन्यू महसुलामध्ये तर 90च्या वरती खर्च होता. तरी म्हणजे सरप्लस होता. आणि ही 2 मोठ्या एवढ्या कॉर्पोरेशन्स त्या नेगेटिव्हला आल्या. आणि त्याच्यावरती मी एकच कारण सांगितलं की नेगेटिव्हला आल्यात कारण आधी 85%च्या जवळ त्यांचा कलेक्शन रेशिओ होता, तो 70% वरती आला. मी माझ्या रिपोर्टमध्ये लिहिलं. मात्र गेल्या वर्षी ज्या सुरतेच्या कमिशनर आल्या आहेत, शालिनी अग्रवाल, त्यांना मी प्रेझेंटेशन केलं आणि 22-23 वर्षामध्ये त्यांनी 95% कलेक्शन एफिशियन्सी आणली. मी मॅडमना म्हटलं की मॅडम दुसरं काही नाही आहे, एक तुमचं कव्हरेज बघा, कव्हरेज चांगलं आहे पण कलेक्शन एफिशियन्सी फार कमी आहे आणि रेट चेंजेस झालेले नाही, ते वेगळं आहे. तुम्ही 9 वर्षात दर सुधारवलेच नाही आहेत. मग त्यांनी गेल्या वर्षी दरही सुधारवले आणि मुख्य म्हणजे कलेक्शन एफिशियन्सी वाढवली. सुरतेने गेल्या वर्षी काय करावं, एकूण एक जेवढी असोसिएशन्स आहेत कमर्शियल त्यांच्याशी दर आठवड्याला रॅपो ठेवला. निर्णय पब्लिक प्लेसेसवरती ॲडव्हर्टाइजमेंट अनाउन्समेंट रन केल्या की कोणाचं बाकी आहे का. जो त्रासामध्ये होता त्याला हप्ते पण दिले. म्हणजे असं नाही की त्याला जाऊन नाही आता तुझ्या घरातल्या वस्तू उचलून घेऊन जातो. आणि हे सगळं करून त्याच्याबरोबर एकेकाच्या मागे दरेकाला टार्गेट दिलं. एक तुम्हाला साधं सांगतो की तुमच्याजवळ जे 100 टॅक्स पेयर असतात ना, तुमच्या उत्पन्नाच्या 60% हे फक्त 5% लोकांकडनं येणार असतात आणि त्या 5%नाच आपण हात लावत नाही, हेही सांगतो. कलेक्शनची ही घेतली आपण, टॅक्स ड्राईव्ह घेतली, कर संकलनाची, पहिल्यांदा जायचं ते गरिबांच्या इथे जायचं, कनिष्ठ वर्ग. मग शहरामध्ये बोंबाबोंब झाली की आपोआप बंद पडते ती. कुठल्याही शहराला फक्त 5% लोकांकडनं 50% टॅक्स मिळत असतो आणि 50% मी सांगतोय ते जाऊन अनालाइज करा. सगळे तुमचे जेवढे असेसमेंट्स आहेत त्याच्यासमोर त्यांचा जो करंट डिमांड आहे त्याच्यात एक फक्त तुमच्याकडे आता कॉम्प्युटरवरती पण असेल, कॉम्प्युटरवरती हे द्या की गिविंग मी टॅक्स मोर दॅन 5,000 or 10,000, अख्खा स्लॅब निघून येईल. त्या स्लॅबमध्ये दिसेल की 5% लोकांकडनं 55% तुमची रक्कम आहे. कॉर्पोरेशनमध्ये एवढा स्टाफ नक्कीच असतो की दरेकाला 100 अकाउंट ते दिले की ही तुझी अख्ख्या वर्षाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या 150 अकाउंटमधनं तुझा आला किंवा रोजचा एकच खाता, म्हणजे अगदी अधिकाऱ्याला सुद्धा की रोजचं एक अकाउंट तुमच्या नावाने आहे, बघा टॅक्स येईल की नाही. याचा अर्थ हा नव्हे की बंदूक घेऊन बाहेर निघायचंय. संवाद करणं, टॅक्स पेयर्सचे प्रॉब्लेम समजून घेणं, निकालात काढणं, प्रकरणं जी कायद्यात गेलेली असतात ते सगळं कर संकलनामध्ये येतं. सगळ्यात पहिलं असं की जर तुमचं 15 एप्रिलला बिल बाहेर पडलं, म्हणजे कॉम्प्युटराइज सिस्टीम जर तुम्ही नीट केली आणि तुमची अकाउंटिंग सिस्टीम नीट असेल. आज होतं काय की 20 एप्रिल 30 एप्रिलपर्यंत आधी अकाउंट्स 31 मार्च उघडा ठेवलेला असतो. मला अकाउंटिंग पण माहिती आहे कारण मी अकाउंटंटच होतो, त्यामुळे काय चालतं ते.
31 मार्च नंतर मी म्हणतो 10 एप्रिलपर्यंत अकाउंट्स बंद करून आपली जर अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची अकाउंटिंग सिस्टीम परफेक्ट असेल तर ज्याने ज्याने टॅक्स भरले ते जाऊन ज्याची बाकी आहे ते येऊन आणि नव्या वर्षाचा करंट डिमांड आता काही पुन्हा फार जाऊन असेसमेंट करायचं नसतं. 30 एप्रिलच्या आधी बिलं पाठवून पहा, मीटर लवकर सुरू होईल पेनल्टीचं. अर्थात हेही मला माहिती आहे की 30 सप्टेंबरपर्यंत मुक्ती आहे आणि मग 1 ऑक्टोबर पासून घेऊ शकतात. किती लोकांनी 1 ऑक्टोबर नंतर शास्ती लावली आहे आणि एक ऑक्टोबर पासून आणि 1 जानेवारी पासून किती लोकांनी शास्ती लावली आहे? सगळ्यांनी लावली आहे? नाही तर मागे मला हे दिसलं होतं की शास्तीच लावत नाहीत कारण बिलच उशिरा दिलं गेलंय. बरोबर आहे. बिल जर वेळेवर दिलं गेलं आणि त्याच्यात डिस्काउंट ठेवला, अर्थात मग डिस्काउंट ठेवण्याचं सांगितलं उशिरा म्हणून काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन मी पाहतो की 15% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. आता तर खरं म्हणजे जेव्हा इंटरेस्ट रेट खाली आलेत तेव्हा एकच महिना एप्रिल पुरता 10% तुम्ही दिलात तर ठीक आहे, अख्ख्या वर्षाचे त्याने भरले तर. मात्र त्याच्या पुढे 5%पेक्षा जास्ती डिस्काउंट देणं चुकीचं आहे. कारण डिस्काउंट देण्यामागचं लॉजिक काय आहे की त्याने पैसे 1 वर्षभर म्हणजे 11 महिने मला लवकर दिले तर त्याच्यावरती 11 महिन्याचं जे व्याज मिळालं असतं, आता 1 लाख रुपये त्याने मला लवकर दिले, अगदी 10 एप्रिलला जरी दिले, 11.5 महिन्याचं मला व्याज मिळणार आहे फक्त 6% किंवा 5% एफडीत ठेवले तरी. तेव्हा 5%च आता कोणी असेल तर सांगा तुमच्या यांना नेत्यांना की 5%पेक्षा जास्ती देऊ नका, कारण नाही तर आपलेच पैसे आपण त्यांना देऊ असं होऊन. सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करा. कर संकलनामध्ये 90%च्या वरती पैसे आलेच पाहिजे. काही ठिकाणी दुबारचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे घर तोडलं तरी त्याचं बिल येतच आहे, त्याने तो येऊन सांगतो अहो साहेब कॉम्प्युटरमधनं माझं काढा जुनं. मग नाही बरं, दुबारचं कारण मिळतं. मी अनेक कॉर्पोरेशनमध्ये जातो, त्यांना विचारतो की मागची बाकी एवढी काय? सर आहे ना त्याच्यात दुबार आहे. अरे म्हटलं दुबार दूर कर ना, मला खरं सांग ना किती आहे ते. पण एकदा दुबार सांगितलं की झालं. म्हणजे 200 करोड मध्ये 100 करोड दुबार आहे म्हणे. म्हटलं मग सिस्टीम काय काम करते दुबार येतं? नाही म्हणे चुकीची बिलं निघतात, मग ती करेक्ट करायची बाकी राहतात. बरं केली तरी पुन्हा कॉम्प्युटरमध्ये डेटा जात नाही, पुढच्या वर्षी पुन्हा तोच प्रॉब्लेम राहतो. एनिवे असे अनेक कारण आहेत. काय करता येईल हे बोललेलो आहे, पण आपण इथे पाहिलं त्यामुळे तुमच्या इथे ऑलरेडी भांडवली मूल्यावरती आपण आलेलो आहोत. कराचा दर किती असावा त्याचं काही नक्की आहे नाही, पण तो सरकारचा प्रश्न आहे. पण आपण मात्र कराचा दर जर आपल्या हातात बँडविड्थ दिली असेल, म्हणजे आता कसं आंध्र प्रदेश, आपल्या इथे काय बँडविड्थ दिली आहे भांडवलमध्ये? 1% की मॅक्झिमम 1%? मग तुम्ही किती लावलाय? हा, नाशिकनं अजून भांडवली पद्धत नाही घेतली आहे. कोणी लावली आहे दुसरी भांडवली पद्धत? किती टक्के लावताय? म्हणजे 1%पेक्षा कमी, 0.2, 0.3, 0.4. बरं, तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारायचा होता आता, तेव्हा मी सांगितलं होतं, इव्हन पुण्यालाही सांगितलं की तुम्ही जेव्हा कन्व्हर्जन अजून तुम्ही केलंच नाही, पण कोणी मालेगावनं कन्व्हर्जन केलंय, जळगावनं कन्व्हर्जन केलंय कॅपिटल व्हॅल्यूला? जळगावचे कोण आहेत? नाही केलंय. म्हणजे महानगरपालिकांनी, मग मगाशी मला काय सांगितलं की कॅपिटल वरती गेलो आपण, की नगरपालिकांनी केलंय, ग्रामपंचायतींनी. अरे वा, म्हणजे तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत की ग्रामपंचायतीनं केलंय आणि महानगरपालिकांनी नाही केलंय. काय अहो, महानगरपालिकांनी करायची गरज आहे. ते म्हणताय की 30% वाढले तर महानगरपालिकेचे 40% वाढतील. फक्त करताना एक लक्षात घ्या, त्याच्यात एक गोम आहे की एका वेळेस फक्त 45% तुम्ही वाढवू शकता. आणि एक मात्र करा, कधी जेव्हा डिसिजन घ्याल कॅपिटल व्हॅल्यू जाण्याचा, त्याच्या आधी पहिल्यांदा सगळ्यांची रिवाइज असेसमेंट करा, एवढ्यासाठी की वर्षानुवर्ष अवैध पद्धतीनं ज्यांनी स्वतःची प्रॉपर्टी टॅक्स कमी ठेवलेला आहे दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये, त्यांना तो कायमचा होईल. कारण एकदा तो बेस घेऊन जर तुम्ही कॅपिटल व्हॅल्यू टाकलीत, त्यामुळे कॅपिटल व्हॅल्यूचं नीट रेडी रेकनर घेऊन, कारण काय होणार आहे की जेव्हा कॅपिटल व्हॅल्यू तुम्ही लावाल तेव्हा काहींच्या बाबतीत 100% येईल ग्रोथ,
पण कायद्यात लिहिलंय फक्त एका वेळेस 45%च वाढू शकतं. आणि मग तो काय म्हणेल की मला 100% होतंय पण 45% तुम्ही घ्या. पण त्याचा 100% आलाय ग्रोथ, कारण त्याचा आधीचा प्रॉपर्टी टॅक्स कमी होता. हे लक्षात घ्या. बाजार किमतीप्रमाणे बाजार किंमत सगळीकडे सारखी असणार आहे, कारण जे काही रेडी रेकनर म्हणजे आपल्याला ते सगळीकडे सारखे नसणार आहे, पण आपल्याला आधार आहे की सरकारनं जी नक्की केली आणि त्याच्यावरती तुम्ही जाऊन स्टॅम्प ड्युटी भरताय म्हणजे ती एक्सेप्टेबल आहे. तेव्हा हा कळीचा मुद्दा लक्षात ठेवा. मी सगळ्या महानगरपालिकांना महाराष्ट्राच्या हा ॲडवाईस देतो की जर कधी तुम्ही भांडवली पद्धतीवरती जाणार असाल तर त्याआधी जुन्या पद्धतीनं सगळ्यांचं आधी साधारणीकरण करा, ॲनॉमली शोधा. नाही तर काय होईल की म्हणजे आत्ता तुमचं 2023चं घर आहे, तुमचा 10,000 टॅक्स आहे, सारख्याच मापाचं त्याच्या आधीचं पण 15 वर्षापूर्वीचं किंवा 10 वर्षापूर्वीचं ह्यांचं घर आहे, त्यांचा टॅक्स मात्र 2,000 आहे. तुमचा 10,000 आलाय कारण नवा लागला रेडी रेकनर, म्हणजे नवीन आपण वापरतो आत्ता. ADTPनं जो रेट दिलेला आहे तो वापरतो आपण, बरोबर आहे, डायरेक्टर ऑफ यानं डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगनं. आता काय होणार की जेव्हा बाजार मूल्य लावलं तर तुमच्या दोघांच्या घरांचं बाजार मूल्य सारखं येणार रेडी रेकनर प्रमाणे. नवा टॅक्स तुमचा सेट झाला 12,000, तुम्हाला तो 20% फक्त, यांचा 2,000चा 12,000 सेट होणार. म्हणजे हे म्हणणार की मला 45% द्या फक्त. बरं, 45%चा नियम लावला तर 2,000वरती 45%, म्हणजे फक्त 1,000 वाढून 3,000वरती यांचा टॅक्स नक्की होणार आणि तुमचा 12,000वर होणार. हा मुद्दा लक्षात ठेवा. जरी महाराष्ट्र सरकारनं तो कायदा केला असला, जेव्हा कन्व्हर्जन करतो, कारण मी हे केलेलं आहे, मी गुजरातमध्ये होतो, बडोदा महानगर, आमच्या गुजरातनं एक क्षेत्रफळ आधारित पद्धत घेतली 2000 साली आणि 2002ला मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेण्याच्या आधी अख्ख्या ह्याचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं मी. फ्रॉम रेंटल व्हॅल्यू टू क्षेत्रफळ, म्हणजे भाडे पद्धतीपासून ते क्षेत्रफळ पद्धतीवरती अख्ख्या ह्याचं नेलेलं आहे. त्यावेळेस आम्ही हेच केलं होतं की आधी पहिल्यांदी जुने कोण आहेत ते शोधून काढले की ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम केलेला होता वर्षानुवर्षाचा. हा तर म्हणजे निघाला. म्हणून आजचं माझं प्रेझेंटेशन माझे फक्त अनुभव वाटण्याचा आहे, त्यातून कदाचित तुम्हाला काही मिळेल नाही मला माहीत नाही. असो, कराचा दर हा आपल्या हातात नाही, पण जिथे बँडविड्थ दिलेली असते, म्हणजे बाबा तुम्ही 0.1 पासून ते 1% 1 पासून ते 1% टाकू शकता, तेव्हा मात्र आपल्याला निर्णय घेण्याची गरज असते, जो आपल्याला आपण पूर्वी घेत होतो की 21% आहे, 24% आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रेसिव्ह स्ट्रक्चर करायला लागतं की कोणाला 28% लावाल, कोणाला 26 लावाल, कोणाला 25 लावाल. या सगळ्याचं मी तुमच्याशी बोलणं झालंच आहे. आता जर आपल्याला करायचं असेल, मगाशी यांनी एक प्रक्रिया मांडली त्याप्रमाणे ही एक प्रक्रिया आहे की सध्याच्या व्यवस्थेचं संपूर्ण विश्लेषण करा. डेटा इज द रिअल सोर्स, पण तो डेटा नीट असला पाहिजे. जसं मी केलं तेव्हा की साध्या ह्याच्यातच दिसून आले. किती माणसं होती? 600 माणसं काम करत होती आणि 7 करोड आणत होती. वर्षाच्या अंती मी सांगितलं 300 घेऊन घ्या, काही कामाचे नाही. 300 मध्ये 27 कोटी आले, येऊ शकतील असे. तेव्हा सध्याच्या व्यवस्थेचं संपूर्ण विश्लेषण करा. आत्ताचे आपले दरवर्षी आत्ता मी तामिळनाडूचा रिपोर्ट केला, तामिळनाडू गव्हर्नमेंटसाठी, सगळ्या यांच्यासाठी काय निघून यावं त्याच्यातनं. तुमचा काय अंदाज आहे? दरवर्षी शहर किती वाढते, म्हणजे प्रॉपर्टीज किती टक्क्याने वाढतात? 5%, 6%? नाशिकमध्ये नंबर ऑफ प्रॉपर्टीजच्या मध्ये जी वाढ होणारी आहे ती सालाना किती आहे? 5%, 6%, 3%, 1%, 2%? अख्ख्या भारतभर एक थंब रूल आहे की 5 ते 6% घरांची संख्या वाढते, म्हणजे नव्या प्रॉपर्टीज 5% दरवर्षी वाढत आहेत. तामिळनाडूच्या सगळ्या ULBचा मी डेटा मिळवला आणि त्याच्यात दिसलं की प्रॉपर्टीज 5% वाढत आहेत, पण असेसमेंट 2.5% वाढत आहेत, 2% वाढत आहेत. तेव्हा जाऊन पहिल्यांदा आपल्या शहराचं बघा की गेल्या वर्षामध्ये, साधी गोष्ट आहे, आपल्या हातातच असतं, गेल्या वर्षामध्ये किती बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट दिली, म्हणजे किती प्रॉपर्टीज वाढल्या, आणि आपल्या कराच्या रजिस्टरमध्ये किती प्रॉपर्टीज वाढल्या. 2 मिनिटात तुम्हाला कळेल.
5-6 वर्षाचा डेटा घ्या, आपोआप कळेल की काय ग्रोथ रेट आहे. त्यामुळे आणि ते जेव्हा त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरींना मी प्रेझेंटेशन किंवा त्याला सांगितलं की म्हटलं सर तुमचं अख्खं स्टेट 5 ते 6% नव्या प्रॉपर्टीज वाढतायत, पण हा म्युन्सिपाल्टीचा डेटा बघा त्याच्यात फक्त 2% ते 2.5%च वाढतायत. मग तो मुद्दा पटला त्यांना. म्हटलं काय येत नाहीयेत. नवीन घराची परमिशन दिली जाते, त्याच्यासाठी आम्ही 20 वर्षापूर्वी एक साधी गोष्ट केली. ते माझं नाही, आमचे अलोरिया नावाचे कमिशनर होते बडोद्याला आणि ते मग चीफ सेक्रेटरी झाले गुजरातचे. आम्ही ऍक्ट वाचला. ऍक्ट मध्ये काय, ज्या दिवशी कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलं घराचा जन्म झाला, बरोबर आहे. तुम्ही राहायला या की नका येऊ, कंप्लिशन सर्टिफिकेट घेतले दॅट इज द बर्थ डेट ऑफ, त्या दिवसापासून कर लावायचा. पण पूर्वी काय व्हायचं, वर्षांतर माणूस राहायला आलाय, बिल्डरनं विकलं नाहीये, अमुक नाहीये, तमुक नाहीये. आम्ही एवढाच नियम बदलला की ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या आधी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, जो कोणी ज्याने घर बांधलंय त्याने येऊन सगळा असेसमेंट करून घ्यायची आणि टॅक्स भरून टाकायचा. कारण ते घर जोपर्यंत विकलं जात नाही तोपर्यंत बिल्डरनं टॅक्स भरायचा त्याने कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलं की. आज पुण्यामध्ये पण त्यांनी मागणं केलंय, पण हे 2000च्या आधी केलं. त्याच्यामुळे आमचं असं झालं की नवी बिल्डिंग ही 100%. आणि मग पुन्हा राजकारण कसं काम करतं. पूर्वी आम्हाला जाऊन माहिती काढायला लागायची, भांडणं व्हायची, कारण तो हा जो ज्यानं कोणी विकत घेतला तो म्हणायचा की मी तर ह्या आता 2 वर्षांतर विकत घेतलं, तोपर्यंत बिल्डर निघून गेलेला असायचा. किंवा आम्ही आधी जाऊन वेळेवर असेसमेंट केलं नसल्यानंतर गेल्यानंतर आम्ही म्हणणार, मग तो म्हणाल हे पहा माझं इलेक्ट्रिक, आम्ही मागायचो इलेक्ट्रिक बिल केव्हापासूनचं आहे तुझं, टेलिफोनचं बिल केव्हा, तो सांगायचा, त्याच्यात तेच निघायचं. पण त्याच्या आधी 2 वर्षाचा टॅक्स गेला, त्याला कुठे शोधायचं त्या बिल्डरला. आता मात्र तेव्हा आम्ही केल्यानंतर मग समोरनं फोन यायला लागले निवडलेल्या प्रतिनिधींचे की याला ती घरं द्यायची आहेत, लवकर त्याचं असेसमेंट आधी करून द्या, मग त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. आपण जर बदललं तर तेच वेगळ्या प्रकारे घडायला लागलं. असेसमेंट नको करूच्या ऐवजी असेसमेंट करा, कारण पैसे अडकलेले होते. ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत नसे, ड्रेनेज कनेक्शन आणखीन वॉटर कनेक्शन द्यायचंच बंद केलं आम्ही. असेसमेंट आधी कर, पहिला टॅक्स भर, मग जोडणी करू याची ड्रेनेजची. आणखीन इथे आहे की नाही माहित नाही तुमच्या इथे, एक साधी गोष्ट. बरं अन्यायानं घेतलं का पैसे? नाही, एक पैसा जास्ती घेतला नाही. ज्या दिवशी त्यानं ऍप्लिकेशन करून कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलं आम्ही तपासून, फक्त त्याच्या पुढे कंडिशन एवढी ठेवली की असेसमेंट करून पहिला टॅक्स भरल्यानंतर पाण्याचं कनेक्शन जोडलं जाईल. किती जणांना वाटतं हे जाऊन करण्यासारखं योग्य? मालेगाव, जळगाव, आणखीन कोण आहेत कॉर्पोरेशन मधनं किंवा म्युन्सिपाल्टी मधनं? ए ग्रेड म्युन्सिपाल्टी. शक्य आहे का कायद्यानं हे करणं? मोठ्यानं बोला. शक्य आहे ना? कायद्यात बाद नाही आहे ना? हा, म्हणजे मी काही अकायदेशीर सांगत नाही आहे ना? बघा करून. अर्थात करण्याआधी लोकांना विश्वासात घ्या, नेत्यांशी चर्चा करा, त्यांना आपला मुद्दा पटवून द्या की सर ह्यानं ही होईल, याच्यानं कोणावरती जास्ती टॅक्स नाही पडणार आहे, पण कॉर्पोरेशनचा टॅक्स वेळेवर मिळेल आणि असेसमेंट न होण्याचा प्रश्न आहे तो अर्धा सुटेल. असो, अडचणी आणि संधी की काय करता येईल आपल्याला. दरेक ठिकाणी परिस्थिती वेगळी असते. आपल्याला काय करता येईल, काय प्रश्न आहेत. मग हे जरा मराठीत, म्हणजे मी मराठी बोलतो पण हे जरा जास्तीच कार्यालयीन मराठी झालेलं आहे. काय ट्रान्सलेशनमध्ये योग्य कार्यनीती म्हणजे स्ट्रॅटेजी घ्या की हे कसं इम्प्लिमेंट करायचं. मी सांगितलं ना, महत्वाचं आहे की तुम्ही संवाद कसा करताय, आपला मुद्दा कसा पटवून ठेवताय, देताय. आणि हे सगळं करताना एक पाहायचंय की कोणाला त्याचा अवाजवी त्रास नाही झाला पाहिजे. करेक्ट. नाठांच्या डोक्यात काठी मारायची, सगळ्यांच्या डोक्यात नाही मारायचे. महाराज सांगून गेलेत
पण ती सगळ्यांना नाही मारायची, काठी हातात ठेवायची. एक छान गोष्ट सांगतो म्हणजे कळेल की गव्हर्नन्सचं काय. एका जंगलाच्या तिथे बाहेर गाव होतं आणि एक प्रचंड मोठा भुजंग होता. हा भुजंग काय करायचा, कोणी जंगलात कोणी गेलं की चावायचा, आणखी त्या माणसाला मारून टाकायचा. एक साधू पुरुष त्या गावात आले, विचारलं त्यांनी काय प्रश्न आहे. तर म्हणे आतमध्ये एक तो असा भुजंग आहे की तो आमची बरीच माणसं मारली जातात, पंचक्रोशीतल्या गावांना प्रॉब्लेम होता, तुम्ही एवढे महात्मा आहात, त्यांना त्याला काही समजावा. बरं म्हणाले. ते त्या जंगलातून जायला गेले, आला तो भुजंग समोर, पण त्यांच्याजवळ जी काही दिव्य शक्ती होती त्यांनी त्याला समजवलं, वाल्मिकी केला, त्याला सांगितलं की अरे नको मारू लोकांना. तो म्हणे पण चावण्याचं आहे माझं कार्य. तर म्हणे चावण्याचं आणि विष तुझं आहे, पण तुला मारण्याचं कोणी सांगितलेलं नाही. तो ठीक आहे, तुझा स्वभाव धर्म आहे, ठीक आहे. गेले. एक 15-20 दिवसानंतर परत आले. म्हणे बघूया काय करतोय. पुन्हा वाटेनं परत आले, कुठे दिसेना. मग त्यांनी जरा ध्यान लावलं आणि शोधलं तर त्यांना दिसला की एका खड्ड्यामध्ये अगदी मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे. गेले तिथे, त्याच्यावरनं हात वगैरे फिरवला, त्याच्या जखमा बऱ्या केल्या आणि त्या भुजंगाला विचारलं की अरे असं काय झालं. तर म्हणे साधू बाबा तुम्ही सांगितलं की कोणाला चावू नकोस, काही करू नकोस. अहो म्हणे लहान लहान मुलांनी येऊन दगड मारले मला आणि ही अवस्था केली, मरायला पडलो मी. मग ते साधू म्हणाले की मी तुला कोणाला डसू नको म्हणून सांगितलंस, फणा काढू नकोस म्हणून सांगितलं नाही. हेच सांगतोय मी, प्रशासनानं कोणाला डसू नये. पण तुम्हाला जर फणा काढता नाही आला, फुतकार टाकता नाही आला, तर तुम्हाला बाजाराच्या भावात विकून येतील. आहे ना, कीर्तन सांगतोय ना. ठीक आहे, आता पूर्वरंगातनं आपण पुढे जाऊया. कोणतीही सुधारणा कार्यनीती सर्वसमावेशक, सगळ्यांचा विचार करावा, सगळ्यांचा विचार करावा. बरोबर आहे की सगळ्यात पहिल्यांदा हे बघा की आपण हे केल्यानं कोणाला त्रास होईल आणि कसा त्रास होईल काय, आणि मग त्याचा काय उपाय तोही आपल्याजवळ असला पाहिजे. आणि मग मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 4 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या की आधारामध्ये काय करता येईल, कराचा दर काय ठेवता येईल, त्याची व्याप्ती कशी वाढवता. व्याप्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. गेले 15 वर्ष मी अख्ख्या भारतभर फिरतो, कुठेही गेलो की सांगतो सर आम्ही ते GIS करायला घेतलंय, एक वर्षात जरा GIS पुरवून द्या, आमचं सगळं कव्हरेज होऊन जाईल. 2 वर्षांनी पुन्हा जाऊ म्हणतो साहेब GIS न केलं आम्ही, पण 2 वर्षात शहर वाढलं, पण तो GIS अपडेट करणारच कोणी नाहीये. म्हणजे पुन्हा तिथेच पुन्हा लग्नाच्या बोहल्यावरती उभी राहिलेली शहरं मी पाहिली आहेत GISच्या. अगदी मोठी मोठी शहरं, छोटी जाऊन द्या. तेव्हा GISच्या भानगडीत पडू नका. पडलात तर मात्र त्याला रोज अपडेट करायला हवं. हो, GIS नुसतं आणून उपयोगाचं नाहीये. बरं, शहर काय असं नाही की आज घरं इतकी बांधली, आता GIS झालंय म्हणजे नवं घर नाही बांधलं जाणार, रोज नवं घर बांधलं जाणार, रोज इंडिया बनेगा आहे ना ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्यासारखं आहे. हां, तुमच्याजवळ ती कॅपॅसिटी असेल की रोजच्या रोज त्याचं अपडेशन होईल तरच GISचा उपयोग होतो, म्हणजे कर संकलनाच्या आणि याच्या बाबतीत. बाकी मला दाखवायला म्हणून त्यांनी बोर्डवर दाखवलं की साहेब लोकांनी पैसे भरले की तो विस्तार हिरवा दिसेल, बाकीचा ऑरेंज दिसतो, बाकीचा लाल दिसतो, जे पैसे भरतच नाही आहेत. म्हटलं हे सगळं बरोबर आहे, पण ते अपडेट कोण करणार त्यातलं. बरोबर आहे. तेव्हा आपली जी माणसं आहेत त्यांना कामाला लावा, कमी असतील तर दुसऱ्या डिपार्टमेंटची घ्या. वर्षभर काही करायची गरज पडत नाही. एकदा वर्षातनं मोहीम करायची, सगळ्यांना एकदा घेऊन यायचं. संध्याकाळी जशी सगळ्या मेंढरांना आणून आणि गायींना आणून गोठ्यात बांधली की सकाळपर्यंत बघायची गरज नसतं. तसं 1 महिना नीट काम केलं, सगळी घरं बघून घेतली की मग ठीक आहे, वर्षभरात कोणी चालू केलं असेल तर पुढच्या वर्षी पकडायचं त्याला. हे झालं बोलून माझं. तुम्ही भांडवली मूल्याचा, मी मगाशी आश्चर्यातच पडलो की सगळे म्हणतात की भांडवली मूल्याची पद्धत लावली आहे इथे. मुळात खोड ही आहे की नगरपालिकांनी लावलीच नाहीये. बरं, आपण काही उदाहरणं पाहूया चांगली.
हे रायपूर नावाचं शहर होतं, इथेही मी जात होतो. JNURMचा मी रिफॉर्म ऑडिटर होतो. 2011-12ची गोष्ट आहे. अतिशय खराब स्थितीत असलेलं रायपूर हे नवं छत्तीसगड शहराचं छोटंसं म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लेस असलेलं हे झालं. पण तिथे जे कोणी आले त्यांनी मात्र प्रायव्हेट याचा सपोर्ट घेतला, नीट टेंडर बाहेर काढलं, कंडिशन्स टाकल्या आणि घरांच्या मोजणीपासून ते असेसमेंटपासून रिव्ह्यू फक्त म्हणजे ऑफिसर बघून घेतो, पण सगळी माहिती आणणं त्यांना करणं आणि कर संकलन आणि त्यात मग कंडिशन टाकली की इतके टक्के आले तर तुला इतके पैसे मिळतील मोबदला, इतक्यापेक्षा जास्ती रिकव्हरी आली तर तुला इतके मिळतील, असं त्यांनी म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड कॉन्ट्रॅक्ट केला त्याचा. तर रायपूरमध्ये पण त्यांनी तसं केलंय. GIS नक्षे वगैरे केले, पण महत्वाचं आहे की त्याच्यानंतर हल्ली तर मोबाईल ॲप आणि हे सगळं वापरलं जात आहे. आंध्र प्रदेशने पण तेच केले. पण ह्या सगळ्यामध्ये काय होतं की 1 वर्ष असं चांगलं वाढतं, मग 2-3 वर्ष 5-6 वर्ष पुन्हा, कारण ती सिस्टीम जर मेंटेन नाही झाली, दर वर्षाच्या वर्षी सर्वे नाही झाले, दरवर्षी तो डेटाबेस, कारण GIS तुम्हाला काय दरवेळेस तुम्हाला फोटो घ्यायला लागणार. यावर्षी फोटो घेतलाय, किती घरं वाढली आहे त्याचा पुढच्या वर्षी फोटो घ्यायचा. बरं, त्या ह्याच्यामध्ये फक्त कळतं की इथे 10 घरे नवी आली आहेत, ती किती मजली उंचीची आहेत, 3 मजली आहेत, 2 मजली आहेत, 1 मजली आहेत, ते कळत नाही. त्याच्यात कमर्शियल आहे, इंडस्ट्रीयल आहे, रेसिडेन्शियल आहे, ते कळत नाही. म्हणजे पुन्हा तिथे जाऊन बघायलाच लागतं ना. मग आधीच जाऊन बघावं की. हे तर तुमच्याजवळ प्रेझेंटेशन असणार आहे म्हणून दिलंय. हे भारत सरकारनं जे टूलकिट काढलंय प्रॉपर्टी टॅक्सचं, त्याच्यामध्ये कशा प्रकारे दिलंय त्याची थिअरी दिली आहे. 25 वर्षापूर्वी आमच्या इथे आम्ही नियमानं दर 4 वर्षांतर रिवाईज असेसमेंट करत असू. म्हणजे मी 82ला जॉईन झालो तेव्हापासून दर 4 वर्षांनी मी माझ्या नजरेनं पाहिलेली आहे. पण त्याच्यात एक तोटा व्हायचा आणि त्यातून सगळ्यात जास्त ऑब्जेक्शन मी रेज करायचो, कारण अख्ख्या शहराची रिव्हिजन असेसमेंट करायला घेतली की त्या वर्षी टॅक्स कॅलेंडर अख्खं बिघडून जात असे आणि पैसे यायचे थांबत असत. कारण सगळ्या घरांची असेसमेंट करायची, त्यांना पुन्हा नवीन असेसमेंट फिक्स केली, त्याची नोटीस द्यायची त्यांना, त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स, ती ऑब्जेक्शन निकाल झाल्यानंतर मग त्याला बिल जाणार. मग गुजरात सरकारकडे हे रिप्रेझेंटेशन केल्यानंतर आता असं झालेलं आहे की दरवर्षी शहराचा 1/4 भागाची रिवाईज असेसमेंट केली जाते. दरेकाची 4 वर्षांतर होते, पण कुठेही काम अडून पडत नाही. फक्त 1/4 भाग जो ठरलेला आहे आणि दर 4 वर्षात अख्खं शहर पुरं होतं आणि मग पुन्हा केलं जातं. अर्थात महाराष्ट्रात हे तुमच्या हातात नाही आहे, कारण कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन नाही. पण उद्या जर आलं तर अशा प्रकारे करता येईल. रायपूरचं मगाशी मी चुकीचं सांगितलं, रांची झारखंडची, तिथे त्यांनी प्रायव्हेट कंपनी घेतली आणि अतिशय चांगलं चालू आहे. परफॉर्मन्स बेस्ड कॉन्ट्रॅक्टवरती सगळं काम त्या लोकांनी केलं, सॉफ्टवेअर बनवलं. फक्त म्हणजे तुमच्याजवळ स्टाफ कमी असेल, अर्थात त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागेल, त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल, पण हे शक्य आहे, देणं शक्य आहे, भारतातच झालेलं आहे. आणि त्यांच्या कायद्यामध्ये काही नवी प्रोव्हिजन नाही आहे, तरतूद नाही आहे की, आणि आपल्याही कायद्यामध्ये हे काम आउटसोर्स करता येणार नाही अशी तरतूद नाही आहे. आणि कायद्याचा एक नियम आहे, ज्या कायद्यामध्ये मुद्दामून सांगितलं असेल की हे करता येणार नाही तरच नाही करता येत. कायद्यात जर त्याला नाही म्हटलेलं नसेल आणि तुम्ही शुद्ध बुद्धीनं केलं तर ते चालतं. कर्नाटकनं पण त्याच प्रकारे केलंय. GIS सगळेजण GIS वापरत आहेत. फक्त माझा अनुभव असा आहे की एक वेळेस पैसे येतात, त्याच्यानंतर मग सगळा प्रश्न पुन्हा सुरू होतो, मग पुन्हा 5-6 वर्षांतर पुन्हा तसं करायचं. म्हणून मी म्हटलं ना, पुन्हा लग्नाला उभा, तसं GIS झालेलं आहे. आंध्र प्रदेशनं मात्र गेल्या वर्षी चांगलं केलं. गेल्या वर्षी सगळ्यांच्या इथे वेकंटला आपली जी मोकळी पडलेली जागा असते त्याच्यावरती टॅक्स लावता का? ग्रामपंचायत सोडावं, ग्रामपंचायत चांगलं करून राहिले. मला कॉर्पोरेशनचं सांगा किंवा नगरपालिकेचं. वेकंट लँड टॅक्स किती ठिकाणी, हात वर करा पटकन बोलायचं असेल. पण ग्रामपंचायत आहे की नाशिक? नाशिक महानगरपालिका आहे.
सगळ्या वेकंट लँडचं असेसमेंट म्हणजे जंत्री करून हां म्हणजे जो येईल तेव्हा. बरं, वेकंट लँडसाठीचा रेट आहे तो कमी आहे ना. हां, परदेशात काय असतं की वेकंट लँडसाठीचा टॅक्स रेट जास्ती असतो. त्याचं कारण सांगतो लॉजिक, ते आपल्या सरकारने करायला हवं, तुम्ही पण मांडू शकाल. वेकंट लँड का ठेवलेली असते शहराच्या मध्यभागी किंवा इकडे? फॉर प्राईस पर्पज मिळवण्यासाठी. त्याच्यामुळे त्याने 20 वर्ष जर किंवा 15 वर्ष बांधली नाही तर एक तर रस्त्यासाठी जागा मिळत नाही आपल्याला, ती दुसरी गोष्ट आहे टाउन प्लॅनिंगमधली. गुजरातमध्ये तसं नाही होत. गुजरातमध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम आहे, त्यामुळे एकदा आम्ही टीपी केली की सगळ्यांना फायनल प्लॉट दिले की 35% जागा जी कापलेली असते ती सगळी कॉर्पोरेशनच्या हातात येते. पण तो दुसरा अलायदा मुद्दा आहे. पण आज अर्बन प्लॅनिंगचं सकाळी होतं म्हणून सांगितलं. आता हे जे आहे आपण म्हणजे हे चांगलं आहे तुम्ही की त्याने दिल्याशिवाय त्याला बिल्डिंग परमिशन देत नाही. पण अहो तो 10 वर्ष नाही आला तर 10 वर्षानंतर पैसे भरेल आणि ते कमी आहेत. हेच जर दीडपट टॅक्स असेल, जसं महाराष्ट्राच्या अधिनियमामध्ये आहे की जर इलिगल असेल म्हणजे तुमचं जर बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला दीडपट टॅक्स आहे. मग तसा व्हॅकंटलाही वाढवला पाहिजे. कारण काय वेकंट लँडवरती टॅक्स. आणि बरं, वेकंट लँडचा टॅक्स कसा आहे, तुम्ही कसं असेसमेंट करता? कॅपिटल व्हॅल्यूवरती, बाजार मूल्यावरती, स्टॅम्प ड्युटीवरती, रेडी रेकनरवर? नाही सर, बहुतेक जसं रेग्युलर आपला आहे तसं. त्यामुळे ती फार कमी येते. फारच कमी. आंध्र प्रदेशने एकच केलं, गेल्या वर्षी त्यांनी जो ऍक्ट बदलला, स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू, रेडी रेकनरची जी व्हॅल्यू असेल त्या वेकंट लँडची त्याच्यावरती त्यांनी टॅक्स लावला. तो 20 ते 50% रेंज दिली. आणि त्याच्या खाली आहे की आपल्या इथे काय होतं आहे की त्याने फेन्सिंग केलेलं नसतं, मग लोक येऊन त्याच्यात कचरा टाकतात, म्हणजे त्या डम्पिंग साईट्स होतात. बरोबर आहे? खाली वाचा, जर त्याच्या ह्याच्यात कचरा जमा होत असेल वेकंट लँडमध्ये तर त्याला आणखीन जास्तीचा टॅक्स. मी बाहेरचं कुठलंही उदाहरण देत नाही परदेशातलं. परदेशामध्ये दुप्पट एवढ्यासाठी असतो की त्याच्यामुळे ॲज ए म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणून मला पैसे मिळत नसतात, कारण तुम्ही बिल्डिंग बांधली तर मला जास्ती प्रॉपर्टी टॅक्स मिळणार आहे. बरोबर आहे? आणि त्याचा जो स्पेक्युलेटिव्ह नेचर आहे म्हणून त्याच्यावरती जास्ती टॅक्स असला की तो ती लँड लवकर डेव्हलप करेल. त्यामुळे वेकंट लँड शुड हॅव अ हायर प्रॉपर्टी टॅक्स आणि दॅट टू ऑन अ स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर बेसिस. आणि भारतातल्या एका यानं केलेलं आहे हेच. मी आत्ता तामिळनाडूचा अख्खा अभ्यास केला स्टेटचा आणि त्यांना रिपोर्ट दिला आणि त्यांना हे उदाहरण दिलं आहे. तामिळनाडूच्या अख्ख्या तामिळनाडूची वेकंट लँड टॅक्सची जी इन्कम आहे वेकंट लँडची अख्ख्या शहराची म्हणजे अख्ख्या राज्याची, ही ठाणे आणि कल्याणच्या पेक्षा कमी आहे. मी फिगर दिली आहे तिथे की ठाण्याची जी वेकंट लँड टॅक्सची रक्कम आहे त्याच्यापेक्षा अख्ख्या तामिळनाडू स्टेटची सगळ्या शहरांमध्ये जेवढी वेकंट लँड आहे, कारण अतिशय कमी दरानं त्याच्यावरती टॅक्स आहे. तेव्हा वेकंट लँड टॅक्सच्या बाबतीत हा एक चांगला आंध्र प्रदेशनं हे केलेलं आहे. अर्थात हे तुमच्या हातात नाही आहे, हे महाराष्ट्र सरकारला करायला लागेल, पण हे करणं अतिशय जरुरी आहे. आता आपण थोडं युजर चार्जकडे येऊया. प्रॉपर्टी टॅक्सवरती कोणाला काही प्रश्न नसेल पटलं तरी सांगा, मी जे सांगितलं ते. पण गेल्यानंतर सरकारी क्षेत्र येणे होतात नॉन ॲग्रिकल्चर, त्याच्यावर महसूल विभागाकडून टॅक्स आकारला जातो. बरोबर का? परंतु ग्रामपंचायतीने सुद्धा त्याच्यावर खुल्या जागेने टॅक्स आकारायचा अधिकार आपल्याला ग्रामपंचायतीला आहे. परंतु येणे झालेले ज्या प्रॉपर्टी आहेत त्या नोंदीला येत नाहीत ग्रामपंचायतीकडं. परंतु आता समजा एखादं येणे झालेली प्रॉपर्टी आहे आणि त्या येणे झालेली प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने 8 वर्षांनी एखाद्या खातेदाराला विकली आणि 8 वर्षांनी त्या व्यक्तीने त्या ठिकाणी घर बांधलं आणि तो आपल्याकडे नोंदणीला आला, तर ज्यावेळेस तो नोंदीला येतो आपल्याकडे त्यावेळेस आपण आधी त्याला येणे ऑर्डर मागतो. मग ती येणे ऑर्डर जर मागितली त्याला, तर 8 वर्षाचा आपल्याला त्याला खुल्या जागेचा टॅक्स आकारता येईल का? यायलाच हवा आणि तो जरूर घ्या. बरोबर आहे? आपल्या भारतामध्ये आपण पाणी देतो, जलनिस्सारण, सॉलिड वेस्ट
या सगळ्या ज्या आहेत त्याला आपण युजर चार्ज म्हणतो, त्याच्यामध्ये टॅक्स नसतो. टॅक्स आणि चार्जमध्ये फरक काय? टॅक्स हा कंपल्सरी असतो. सरकार म्हणून मी त्याच्यासमोर XYZ तुम्हाला देत नाही. आय ॲज ए गव्हर्नमेंट गिव्ह यू अ बंडल ऑफ सर्व्हिस, अगेन्स्ट दॅट देर इज ए टॅक्स. जसं आपण इन्कम टॅक्स भरतो, पण त्याच्या बदल्यात XYZ वस्तू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही देत आपल्याला. इतर अनेक गोष्टी आहेत, डिफेन्स आहे, हे सगळं करते ती, पण 1-to-1 कनेक्शन नसतं. टॅक्स हॅज टू बी पेड कंपल्सरी. त्याला क्विट प्रोक्यो म्हणजे त्याच्या समोर मोबदला असं नसतं. युजर चार्जमध्ये असतं, पाणी नाही वापरलं किंवा पाण्याचं कनेक्शन नाही घेतलं तर तुम्ही चार्ज घेऊ शकत नाही. बरोबर आहे? मग अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये आपलं नुकसान होतं आहे. आणि मी मध्ये वर्ल्ड बँकेसाठी स्टडी केला होता 27 भारतात शहरांचा. काय कारण निघावं? दर नाही, इनएफिशियन्सी. कव्हरेज आणि इनएफिशियन्सी हे दोनच कारणं होती की ज्याच्यामुळे, आणि त्याचं अगदी खास उदाहरण म्हणजे हुबली धारवाडचा मी 8 वर्षापूर्वी अभ्यास केला. हुबली धारवाडचं सगळं पाणी जे आहे त्याची मी किंमत काढली की त्यांना किती खर्च येतो, 40 कोटी. मग दरेक किलो लिटरला किती खर्च येईल तो पाहिला मी, तर तो 8.5 रुपये येत होता. म्हणजे 1000 लिटर पाण्यासाठी 8.5 रुपये हा खर्च येत होता. बरं, कॉर्पोरेशन चार्ज किती करत होती? 9 रुपये. म्हणजे नुकसान व्हायला नको. पण कॉर्पोरेशनचं उत्पन्न होतं फक्त 15 कोटी. 40 कोटीच्या समोर 15 कोटी. मग मी कारणं पाहिली की 15 कोटी काय येत आहे. तर मगाशी जो प्रॉपर्टी टॅक्सचा किस्सा सांगितलं, 50% लोकांचं वॉटर कनेक्शन हे वॉटर रजिस्टरवरतीच नव्हतं. म्हणजे पाणी तर सगळेच वापरतात, कारण आता शहरामध्ये अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे की पाणी कोण ते त्यांचं स्वतःचं आणतात, म्हणजे बोरिंगचं किंवा आणखीन. कॉर्पोरेशनचं पाणी वापरतातच. म्हणजे 25 कोटीचा. आणि मग मी काढलं की 50% लोक किंवा 40% लोक हे पाणी वापरतायत, पण त्याला आम्ही इंग्रजीमध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटर म्हणतो, की ज्याच्याकडनं पैसे मिळत नाहीत पण पाणी दिलं जातं आहे. त्याच्यात टेक्निकल लॉस पण आला, तो चांगला त्यांचा 21% होता. असं सगळं मिळून म्हणजे एकूण खर्चाच्या फक्त बिलिंग जे होत होतं ते फक्त 50% होत होतं. आणि मग कलेक्शन आपण कुठे करायचं असतं, त्यामुळे कलेक्शन हे फक्त 40% होत होतं. म्हणजे 5 चोक 20, 100 रुपयाच्या समोर 20 रुपये येत होते. आणि ही हकीकत भारतातल्या 100पैकी 70 ह्याच्यामध्ये. थोडाफार दोष दरामध्ये आहे. काही ठिकाणी राज्य सरकारनं पुरते दर दिलेले नसतात, तीही गोष्ट खरी आहे. पण सगळ्यात मोठं कारण पाण्यामध्ये, जलनिस्सारणामध्ये, सॉलिड वेस्टच्या याच्यामध्ये आपण त्याची नीट कॉस्ट शोधत नाही, किंमत शोधत नाही. आणि त्याची योग्य प्रकारे सगळ्यांना जो कोणी ती सुविधा वापरतोय त्यानं तो टॅक्स किंवा त्यानं टॅक्स नाही चार्ज दिला पाहिजे आणि तो चार्ज वसूल झाला पाहिजे. या एका ह्याच्यामुळे 40 कोटी येत होते पण त्याच्यासमोर फक्त 15 कोटी येत होते. तेव्हा परत गेल्यानंतर एवढंच बघा की किती प्रॉपर्टी टॅक्सची कनेक्शन्स आहेत. प्रॉपर्टी टॅक्सची कनेक्शन म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती रजिस्टरवरती प्रॉपर्टी टॅक्सचे पेयर किती आहेत, त्याच्यासमोर वॉटर कनेक्शन किती आहे. मग लगेच तुम्ही प्रश्न करा की साहेब पण एका अपार्टमेंटमध्ये 20 जण असतात, मग आम्ही एकच कनेक्शन खाली दिलेलं असतं. बरोबर आहे, पण त्याचंही 1-to-1 मॅपिंग करा. तुमच्या इथे काय माहीत नाही, पण प्रॉपर्टी टॅक्सचा डेटाबेस आणि तुमच्या ह्याचा डेटाबेस कसला वॉटरचा हा एकत्र करा 1-to-1. एकदा तो केलात की तुम्हाला अर्ध्या ह्याच्यात कळेल की ह्या ठिकाणी आपलं कनेक्शन नाही आहे किंवा नंबर नाही आहे किंवा मीटरायझेशन तर नंतर मी म्हणतोय मी. तेव्हा अशा प्रकार. आणि एवढंच नव्हे, एक आणखीन सूचना जी पुढे येणार होती पण मी सांगतो. जसा आधार कार्डला माणूस म्हणून बेस घेतला आहे आणि हे रेकमेंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं पण कळवलेलं आहे आणि ते घेत आहेत. प्रॉपर्टी शुड बी द बेस. दरेक प्रॉपर्टीला युनिक नंबर. आता आपण प्रॉपर्टीमध्ये म्युन्सिपल किती प्रकारचे टॅक्स घेतो बघा. प्रॉपर्टी टॅक्स तर घेतोच. काही ठिकाणी पाणी असतं, सॉलिड वेस्टचं असतं. त्याच्यानंतर आपलं शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमधलं जर तिथे शॉप असेल तर ते हवं. त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट असेल तर लिफ्टचे पैसे घ्यायचे. फायरचं लायसन्स, फायरचं पाण्याचं लायसन्स म्हणजे आगीचं, लिफ्टचं. त्याच्यानंतर तिथे जर कोणी फूड हॉटेल टाकलं असेल तर फूड लायसन्स, हेल्थ लायसन्स,
बरोबर आहे. चक्की टाकली असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲबॉनिक्सेस किंवा पॉल्युशनवाले, त्या कायद्याखाली जे हजार्डस इंडस्ट्रीज येतात, जी छोटी छोटी कामं असतात, त्यांचं वेगळं फायर ब्रिगेडकडनं लायसन्स. आणि ह्याही पुढे जर एखाद्यानं डॉक्टरनं तिथे जर नर्सिंग होम टाकलं असेल तर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट खाली पण त्याने लायसन्स घ्यायचं आहे, हेल्थ लायसन्स. या सगळ्यासाठी वेगळी वेगळी माणसं आहेत ना आपल्या इथे, आहेत ना. दरेकाची 5 माणसं इकडे, 4 माणसं तिकडे. जे आपण ईज ऑफ बिझनेस म्हणतो, आता हे जर तुम्ही सगळं कॉन्सन्ट्रेटेड केलं तर ती सगळी माणसं प्रॉपर्टी टॅक्सला आणतात. दरेकाला 1000 घरं द्या किंवा 1500 घरं द्या, पण त्या बिल्डिंगमध्ये प्रॉपर्टी टॅक्स, पाण्याचे पैसे, सॉलिड वेस्टचे असतील तर सॉलिड वेस्टचे, स्ट्रीट लाईट असेल, जे जे म्हणून असेल, त्या ह्याच्यात लिफ्ट असेल, त्याच्याजवळ त्या बिल्डिंगची पूर्ण कुंडली असली पाहिजे, सगळे पैसे त्याचे तिथनं आले पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळे डेटाबेस युनिफाय करा. लोकांना 4-4 बिलं जातात. शॉप एस्टॅब्लिशमेंटचा माणूस वेगळा जातो, तुमचे याचे पैसे बाकी आहेत. बरं, ते शॉप एस्टॅब्लिशमेंटचे जे पैसे ते 40 रुपये 50 रुपये काहीतरी असा जो जुना रेट येतो, त्याच्यापेक्षा त्याचा पगार जास्ती पडतो. पण तेच जर बिल प्रॉपर्टी टॅक्स बरोबर गेलं, शॉप अँड ज्याचं ज्याचं म्हणून शॉप असेल त्याला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचं बिल तिथेच. तेव्हा ही एक सूचना आहे. जर मला माहिती आहे कोणाच्या इथे आहे का, देन आय कॅन स्टँड करेक्टेड, म्हणजे मी चुकत असलो तर. नाहीतर मग परत जाऊन एकच करा, बिल्डिंग किंवा जी काही म्हणून घर आहे, बिल्डिंग आहे, तिच्यामध्ये काय काय ॲडव्हर्टाइजमेंट असेल तर ॲडव्हर्टाइजमेंट पण त्याचे सगळंच एका ठिकाणी आलं पाहिजे. आणि एका व्यक्तीला ती रिस्पॉन्सिबिलिटी द्या. फायरवाले वेगळे, म्हणजे लायसन्स मंजूर करण्याचं फायरवाले करतील कारण ते टेक्निकल आहे, करेक्ट. किंवा हेल्थ लायसन्स द्यायचं असेल तर MOH करतील, मेडिकल ऑफिसर हेल्थ करतील. पण फायरचे पैसे फायरनं कशाला घ्यावे तिकडनं? मेडिकल ऑफिसरवाल्यानं हेल्थ लायसन्सचे पैसे घ्यायचे, फूड लायसन्सचे पैसे घ्यायचे. दॅट इज द प्रॉब्लेम. सो हे जे डिसइंटिग्रेशन आहे त्याच्यापेक्षा एकत्र केलं तर माणसांचाही प्रश्न सुटेल. 10 ठिकाणी 2-2, 3-3, 4-4, 5-5 माणसं टाकून ठेवलेली असतात. त्या सगळ्यांचा गुणोत्तर होईल, आणखीन मग जास्ती काम चांगलं करता येईल. हे त्याचे प्रक्रिया आहेत. मॅपिंग पुन्हा तोच आलं की सगळ्यांना ज्यांना ज्यांना आहे त्यांचं मॅपिंग करा, वेळेवर बिलं द्या. कारण वेळेवर बिल दिलं की वेळेवर पेनल्टी लावता येते. आणि पेनल्टी लागली तरच माणसाला एक, पूर्वीच्या अनेक ठिकाणच्या आणि अजूनही काही राज्यांच्या टॅक्समध्ये की 31 मार्चपर्यंत पेनल्टीच नाही. कशाला भरेल तो? आणि 31 मार्च नंतर पुढच्या वर्षी पुन्हा इथेच या महाराष्ट्राच्या ऍक्टमध्ये मी अनेक कॉर्पोरेशनमध्ये दाखवलंय, मार्च महिन्यामध्ये मुवमेंट घ्यायची, 1 एप्रिल आला की ज्याने 31 मार्चपर्यंत पैसे भरलेले नाही त्याला पुन्हा 6 महिन्याची मुदत मिळाली. करता येईल तसं? कारण पुन्हा आता नवं बिल दिलं म्हणजे त्याला तर 1 ऑक्टोबरपर्यंत गव्हर्नमेंटनं माफी दिली आहे ना 90 दिवसाची. अहो पण ते पुढच्या नव्या बिलासाठी आहे. 31 मार्च आधीच्या सगळ्या ह्याच्यावरती पैसे, त्याच्यासाठी जाऊन तुम्ही त्याचं घरही ऑप्शन करू शकता. कायद्याचं इंटरप्रिटेशन नीट करणं आणि ते वापरणं, म्हणजे त्याला पुन्हा 6 महिने मिळतात. मग पुन्हा त्याला 1 ऑक्टोबरचं बिल दिल्यानंतर मग पुन्हा आता मार्चमध्ये रिकव्हरी करूया, कारण आता त्याला ऑक्टोबरचे पण अर्धे पैसे भरायचे आहेत, म्हणजे त्याला पिरियड आहे. हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. ज्याची 31 मार्चला जी बाकी आहे थक बाकी, त्याच्यासाठी तो डिफॉल्टरच आहे. त्याला तुम्ही नवं बिल दिलं ते ठीक आहे, म्हणून त्याला कन्सेशन नाही मिळत की मागचेही पैसे उशिरा भर म्हणून. आधी शास्ती नव्हती, आता ती शास्ती आली आहे, त्यामुळे ती शास्ती पूर्ण नीटपणे लावली गेली पाहिजे कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये टाकून. असो ते पाण्याच्या बाबतीत नियमितीकरण. अहो इल्लीगल कलेक्शन सापडलं तर त्याला रेग्युलराईज करा ना. शेवटी त्याला पाणी द्यायचंच आहे तुम्हाला. घेतलं असेल कुठल्या कारणाने इल्लिगल कनेक्शन, घ्या 500 रुपये 100 रुपये दंड, पण त्याला रेग्युलराईज करा. रेग्युलराईज केलात की सिस्टीममध्ये येईल, सिस्टीममध्ये आला की पैसे मिळायला लागतील. त्याला इल्लिगल ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. तेव्हा तसं असेल तर उलट त्याच्यानं तुम्हाला लोक म्हणतील जे काही झालं असेल आधी, पण एकदा त्याने घेतलंय कनेक्शन, तो हे करतोय. लेखांकन मी म्हटलं अकाउंटिंग चांगलं असलं पाहिजे. तुमचा डेटाबेस जितका चांगला असेल तेवढे लोकांच्या कंप्लेंट्स कमी येतील. डिजिटल माध्यमाचा उपयोग केला की लोकांचा ईज ऑफ बिझनेस होतो, लोकांचा कंप्लायन्स वाढतो.
काही शहरं ज्यांचं नीट चांगली डिजिटल सिस्टम आहे 50% 60% लोक घरच्या घरी आणि लवकर भरून टाकतात पैसे. आणि दंडाची आकारणी, दंड नाही लावला तर कधी रिकव्हरी यायची नाही. जे गणंग असतील, जे नाठाळ आहेत त्यांना दंड, बरं दंड काही जास्ती नाही लावायचा, जो कायद्यानं सांगितला तेवढा लावायचा, पण लावायचा, कारण ते आपलं पहिलं कर्तव्य आहे. प्रशासक म्हणून असल्यानंतर तुम्हाला लावायलाच हवा. तो नाही लावला तर चुकीचं आहे. नागपूरनं प्रायव्हेट सेक्टरबरोबर पार्टिसिपेशन केलं आहे, विओलियाबरोबर त्यांच्या पाण्यासाठी. बँगलोरनं बल्क मीटर बसवले आहेत आता. सुरतनं नॉन रेव्हेन्यू वॉटर सेलची निर्मिती केली आणि गळतीमध्ये कमी केलं आहे. दोन मोठे आहेत. एक गळती 10% 20% पाणी नुसतं जमिनीत निघून जातं आणि म्हणून मीटरिंग हवं. घरातलं मीटरिंग नाही केलं तर सोर्सपासून ते फायनल डिस्ट्रीब्युशन पॉईंट मेन जो असतो तिथपर्यंत सगळी ऑनलाईन मीटर्स बसलीच पाहिजे. अनेक शहरांमध्ये मी पाहिलं आता की आमच्याकडे स्काडा आहे, स्काडा घेतला आहे, तेवढा मोठा स्क्रीन असा लावलेला असतो एका खोलीमध्ये. पण त्या स्काडा टेक्नॉलॉजीचा उपयोग काय आहे? सगळीकडे ती फ्लो मीटर्स बसवून त्याच्यानं तुम्हाला वॉटर कुठे लॉस होतोय तो कळला पाहिजे. आणि तो लॉस तुम्ही कमी केलात, कारण पाणी काही आता स्वस्त नाही राहिलं आहे, आणायला त्याला कॉस्ट येते. ती 20% पाणी, इनफॅक्ट नागपूरचा CDP बनवला होता JNURMच्या याच्यामध्ये, आणि मला आनंद वाटतो की वी कुड फायनली कन्व्हिन्स. त्यावेळेस ते पेंच 3 प्रोजेक्ट घ्यायचा म्हणत होते. ही गोष्ट आहे 2008ची. मी स्वतः तो रिपोर्ट, पण आमच्या क्रिसिल टीमनं का अनालिसिस करून सांगितलं की तुम्हाला जास्तीच्या पाण्याची गरज नाही आहे पुढचे 10 वर्ष. व्हॉट यू रिअली नीड टू डू इज टू इम्प्रूव्ह युअर सिस्टीम. आणि JNURMच्या मध्ये मिळालेले सगळे पैसे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशननं वॉटर सिस्टीम इम्प्रूव्हमेंटसाठी वापरले आणि पेंच 3 जास्तीचं पाणी आणण्याचा प्रोजेक्ट करावा लागला नाही. तो आत्ता त्यांनी केला. आणि पण 2006 ते 2015 त्यांना जास्तीचं पाणी आणायला लागलं नाही. त्याच पैशामध्ये सिस्टीम इम्प्रूव्ह केली. पल्लवरम त्याच्यामध्ये लोकांशी सहभागी हे करून त्यांनी पैसे गोळा केले. एखादा प्रोजेक्ट घेताना लोक का नाही देणार? तुम्ही त्यांना हप्त्याची पद्धत आहे. इनफॅक्ट त्यांनी असं केलं होतं की गरीब माणसानं सुद्धा तिथे सुएज कनेक्शन घेण्याचे पैसे दिलेत. त्याच्यासाठी त्या म्युन्सिपाल्टीने ठरवलं की ह्याच्यासाठी 500 रुपये, जरी 2500 खर्च येत असला तरी त्याच्याकडनं 500 घेऊ, ज्याचा 2500 आहे त्याच्याकडनं 4000 घेऊ, म्हणजे जे जास्तीचे होते. पण त्या माणसाला सुविधा आहे की तू रोजचे 10 रुपये आणून भरलेस तरी आम्ही घेऊ. 2 वर्षामध्ये इव्हन गरीब माणसांसुद्धा त्याचे ते 500 रुपये 800 रुपये जमा केले कॉर्पोरेशनकडे. एकच सिस्टीम केली होती की 10 रुपये तर 10 रुपये, 25 रुपये तर 25, तुझ्या आणून अकाउंटला दिलेस की आम्ही जमा घेऊ त्या कॅपिटल कॉस्टच्या समोर. पिंपरी चिंचवड हे नवी टेक्नॉलॉजी वापरतीये. आता मी अगदी शेवटच्या याच्यावर येतो कारण आता 5 मिनिटं राहिली आहेत. आपण पाण्यामध्ये किती माहिती आहे, करोड रुपयाची इंडस्ट्री आहे. आज पुणे शहराला 1200 MLD पाणी देतं आणि सगळीच मोठी शहरं, म्हणजे नाशिक देत असेल 600-700 MLD. बरोबर आहे. पाण्यामध्ये प्रॉफिट किती आहे माहिती आहे? आपण जे पाणी विकतोय लोकांना काय, ते जर तुम्ही पाहिलं तर हा इकडे तक्ता दिला आहे, पण पाण्याच्या उत्पादनाचा खर्च हा 10 रुपये किलो लिटर येतोय. म्हणजे 100 रुपये घेतला, 100 रुपये किलो लिटर घेतलं जरी, अगदी जे अतिशय म्हणजे कोणाला येतोय तो हैदराबादला खर्च येतोय किंवा चेन्नईला की ज्यांना डिसॅलिनेशन करायला लागतंय. पण ऑन एन ॲव्हरेज पाण्याचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो 100 रुपये नाही आहे, 70-60 आहे. मला माहीत नाही, पण तुम्ही घरी गेल्यानंतर बघा सगळं घेऊन त्याच्यामध्ये. म्हणजे मग त्याला जर हजारांनी भागितलं, कारण किलो लिटरला आहे, तर 10 पैसे प्रति लिटर आले ते. बरोबर आहे. फक्त आपला प्रॉब्लेम काय, आपण अर्ध्या पैशानं पाणी विकतो 1 लिटर. भारतातल्या जर टॉप 120 शहर आहेत 5 लाखाच्या वरची, आणि 5 लाखाच्या वरची का म्हणतोय सत्यजित सर, या सगळ्यांनी जर स्वतःचा मिनरल वॉटर प्लांट टाकला ना, 100 पट पाण्यामध्ये, गरिबांकडनं पैसे नाही घ्यायला लागणार. बाहेर 15 रुपयांना आपण 1 लिटरची बॉटल घेतो, आत्ता आपण 1 लिटर पाणी 1 पैसा ते 5 पैशानं विकतोय लोकांना. इतके कमी रेट्स आहेत भारतामध्ये पाण्याचे. आता त्याला राजकारणाच्या ज्या काही मर्यादा आहेत ते वाढवण्याचा, खरं म्हणजे हेही एज्युकेट करायला हवे राजकारणी लोकांना की अरे 1 पैसा 1 लिटरचं. एखाद्या माणसाला तुम्ही जेव्हा महिना
180 रुपये लावता 20 किलो लिटर पाणी दिलेलं असतं, म्हणजे त्याला 20,000 लिटर पाणी दिलेलं असतं, त्याला 180 रुपये म्हणजे जस्ट 90 पैसे किंवा त्याच्याही पेक्षा कमी भाव आला. तोच माणूस बाहेर जाताना मात्र ते 15 रुपयांनी घेतलेली बाटली मात्र शेवटच्या थंबापर्यंत बरोबर नेतो आणि पितो. एकट्या रेल्वे निर्णय केलंय बघा, रेल्वेनं केलंय. तुम्हाला सगळीकडे आता स्टेशनवरती दुसरी बॉटल मिळत नाही, आधी मिळायची, आता रेल्वे नीरचीच मिळते. बाहेरची 20 रुपयाला आहे, ते 15 विकताय. कोणाला इंटरेस्ट असेल आय कॅन वर्कआउट, सगळ्या खर्चासकट 10 रुपयाला तुम्ही पाण्याची बाटली विकू शकाल जर कॉर्पोरेशननं पाणी दिलं तर. आणि कॉर्पोरेशनच्या इंजिनियरांकडे कॅपॅसिटी नाही असं नाही. अहो, जे प्रायव्हेट इंडस्ट्री करते त्याच्या 10 पट आपण जास्ती मोठं करतोय आणि त्यात आपलं पाणी पोर्टेबल असतं. फारच कमी ठिकाणी असं होतं की जरा पाण्याचा प्रॉब्लेम, बाकी आता ते मिनरल पाणी त्याच्यापेक्षा फार काही जास्तीच असतं. पण ह्या सगळ्या ठिकाणी जर केलं तर 2 रुपये एका लिटरच्या मागे फायदा होईल. आणि जर त्याच्याबरोबर ब्रँडिंग केलं की नाशिक मधला माणूस हा नाशिक मधलंच पाणी पिईल, म्हणजे नाशिक महानगरपालिकेनं निर्माण केलेल्या बॉटल वॉटरलाच केलं आणि मग त्याच्यात 5 लिटरचे देता येतील, 10 लिटरचे येतील आणखी कमी पैशात. नाशिकमधनं बिस्लरीपासून सगळ्यांची सुट्टी होऊन जाईल आणि नाशिक महानगरपालिकेला कल्पना असेल एवढा पैसा मिळेल. अहमदाबादनं केलं, फक्त अहमदाबादनं काय केलं, पुढे आहे अहमदाबादचं. अहमदाबादचे कमिशनर आले, त्यांनी विचारलं की कसा कसा खर्च होतो, म्हणून आपण म्हणे दरवर्षी लाखो रुपयाचं पाणी घेतो मीटिंगसाठी. सो ही इन्स्टॉल्ड ए स्मॉल प्लांट आणि कॉर्पोरेशनच्या सगळ्या मिटिंगा असतील, सगळी फंक्शन्स असतील, पब्लिक फंक्शन, तेव्हा ते बॉटल वॉटर त्यांचं देतात. खरं त्यांनी जास्ती करायला हवं, पण खरी आयडिया तिथनं आलेली आहे. आणि रेल्वे नीरनं, मी इथेच थांबतो, हा तक्ता आहे त्यांचा. हे सगळं देऊन 9 रुपयाला बाटली पडलेली 1 लिटरची. ते आणखीन जेव्हा मास प्रोडक्शन होतं तेव्हा आणखीन कमी होतं. आता तुम्ही विचार करा, आपण 1 पैसा 1.5 पैसा एका लिटरला घेतोय, त्याच्यासमोर तुम्ही 10 रुपये 10 रुपये नाही पण त्यातलं 2 रुपये प्रॉफिट झाला तर 200 पैसे होईल, म्हणजे 200% फायदा वाढेल. मला तरी वाटतं माझा वेळ संपलेली आहे, मी थांबतो इथे. आभार.